हॅलो, कुठं आलाय रे? अरे या ना लवकर, इकडल्या साईडला पळसा टाका. या लवकर, उद्याचा मुहूर्त आहे. बट्टी उद्या मला चालू करायचे. त्या साईडला माती टाका, ह्या साईडला राख टाका. तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला कोण बोलतो मी बघतो का असेल ते. तुम्ही या पटापटा लवकर. माझ्या गाडीत लावतो माझ्या आधी माझ्या टाकतो. लवकर या, 10-15 डंपर आपल्या टाकायचं आहेत. बट्टी उद्या चालू झाली पाहिजे. ताबडतोब या, मी बघतो का असेल. ही तर माती कोणाला विचारून टाकलीस तू? कोणाला विसरायचं कारण काय? माझ्या बापाचं रान आहे म्हणतात ते. अरे कोण म्हणतो तुझ्या बापाचं रान आहे? रान माझं आहे. सामन्यापासून माझ्या बाप इथं वाय वाटतोय म्हणून मी माती टाकली इथं. तुम्ही रान तुझं आहे का? हा माझंच आहे. मोजणी आणायची आणि मग ठरवायचं. आवाज खाली करायचा. मी तू आण, तुला गरज असली तर. मला काय गरज नाही, माझं रान आहे. अरे लकाश पाक सकाळपासून कोयट होता तो वाजता. अरे वो क्या है ना, वो सलमान नहीं आया था ना, तो उसके जगह पे मैं गया था मुर्गे काटने के लिए. अरे पण लका नेट तोला लका सकाळपासून होडकतोय. तुझा फोन पण तुझा बंदच लागतोय. काय को मेरे को भड़कता है तू? मेरा फोन में चार्जिंग नहीं था रे, वो रात को लाइट गई थी ना घरी में. हाँ, उसकी वजह से. अरे लगा काल आपण रात्री बसलो तुझ्या आपले गाडच पडली आहे. मी काय बोल रहा माहिती का? तू जल्दी जल्दी बोलते जा रे. हो ऐसा ढिला ढिला गाड़ी चलाना पड़ता मग. अरे ढिल्ली गाड़ी तो फास्ट चला सकता है मगर मेरा इंजन तो अटक नहीं इधर. तेरा इंजन एखादी पेटर को दिखाएंगे और तेरा ना वो सब कुछ ऐसे नीट करके लेंगे. अरे कॉन्सेप्ट. अरे भांडण काय जाऊ मर आपने को क्या करने का का? अरे कसली मोठी चालली ती. समीर का सासरा आहे का रे? हारला का आपण समीरचा अजून झालंच नाही ना सासरा व्हायला. अरे मग तुमका क्या पता राहतं रे मग? हारला का आपण त्यांचं अजून आलंच नाही. पण ती भांडणं कशामुळे चालले इतकी? काल रात्री टपरी उतर त्यांचं चांगलं चाललेलं. बोल. अरे उनका ना वो टपरी पे उधर आए थे ना मैं मेरे टपरी पे. हाँ. उनका क्या तो ये जमीन करू माथी वरून चालू आहे भांडणे. हा ते रात्री पण ते असंच होते. रेंद हाँ. राव दे हाँ. ज्यादा मत बोल मेरे से. मेरे को वो क्या अरे मेरा थोड़ा इंजन अटकता है रे. तो अरे तुम्हारा दोस्त है क्या दुश्मन है रे? पता है मेरे को. हाँ? लेकिन मैं क्या बोल रहा, ये दोनों इतने रगीले ना. हाँ. ये दोनों एकमेक को नहीं आवरने वाले. अरे पण बघ की तू, ही त्याला मारतय ती याला मारतय. ऐकते ती का तर ती एकामेकाला. अरे जाऊ दे, ये तेरे से बात करने बैठे मेरे को टपरी खोलने की वो चिल्लाएगा. चल मला आपण शेत घरी सोडून चल. चल जाऊन दे त्यांचं येडी आहे ती. तुम्ही तो ऐकून तर ऐकणार काय ऐकायचं आहे? रान माझ्या बापाचं आहे. माझं रान आहे, त्याला सांगा नीट. किती वेळा झाले नीट तुमचं सांगा वाद त्याला. रानाचा? मी तुम्हाला तुमचा किती एक वेळा सांगितलं? त्याला कळलं पाहिजे ना. पण ते अध्यक्ष मी ऐकतोय, त्यांना सांगा फक्त तुम्ही. तुम्ही थोडं शांत राहा. हो का? मी शांतच आहे. मी काय म्हणतोय, प्रत्येक वेळी काय ना काय वाद या क्षेत्रात होतोय का नाही? त्यापेक्षा आपण बसून याच्यावर काहीतरी मार्ग काढू. अरे काय याच्या विरोधात तोडगा काढायचा आहे? नीट बोल. आबा, किती वेळा नीट सांगितलं? बोलायला सांगा त्याला. तुम्ही तरी समजून घ्या की. अरे ह्याला काय समजून घ्यायचं आहे? थांबा, अख्खं गाव मला समजून घेतं. ए, गाव. काय करू? तुला गाव. आम्ही काय म्हणतो, आपण बसू, हे क्षेत्र मोजू, तुमचं कुठे येतंय त्यांचं कुठे येतंय एकदा फायनलच करू. म्हणजे हा वादच राहणार नाही फायनल काय. करून टाका. ही माझं रान आहे, ती व्यवस्थित करा सगळं. तुम्ही काय काळजी करू नका प्रतापराव. मी तुमचं बी रान मोजतो आणि त्यांचं बी रान मोजतो. आपण एक रितसर मोजणी आणू आणि आपल्या दोघांचं बांध कुठे येते तुमचं ते आम्ही स्थानिकची माणसं येऊन तुमचा वाद मिटवून टाकतो. फक्त तुम्ही आपापसात काही भांडण करू नका.
भांडण कुणाचं चांगलं झालं का कोर्टाच्या पायऱ्या अहो, चढून झाले मी का बटी टाकली ना कारण अडवायची मला. माझ्या बापाची बट्टी समजून घ्यायचं त्याला बी समजून घ्यायचं परत तुम्हीच तर त्याला सणच होणार मी बटी टाकतोय ती. रान माझ्या बापाचं आहे ना पण हे. राहते का आता राहणार तुला. तुम्ही थोडं समजून घ्या. मला शिकवतोय नाही याला पाणी पाजलं ना ह्याला नाही धडा शिकवला तर नावाचा मी बी आबा पाटील नाही. मला नडतोय मला. आबा काय तुम्ही एवढं समजत असताना तुम्ही त्याच्या ती कशी नाही अहो अध्यक्ष माझ्या जागेत टाकले. ती तुम्हाला माहितीये आम्हाला माहितीये पण तू नाही म्हणून तू त्याला करायचं काय ही माझी जागा आहे. तुम्ही काम करा आपण बसून मोजणी आण आपण मोजणी आणली ना त्याचं जिथे ते त्याला दाखवून त्याची माती उचलायला लावू ना जबाबदारी तुम्ही घेणार का? आबा विश्वास आहे ना माझ्यावर चला ठीक आहे. तुम्ही काळजीच करू नका तुम्ही या बिंदास तुम्ही या मी बघतो बाकीचं सगळं तुमच्या भरोशावर आहे. बिंदास जावा तुम्ही आबा काय काळजीच करू नका अर्जुन बस हो गया यार पैर टूट गए मेरे अब खाली बस अरे उठा सोड राहिले फक्त आता. अरे लका हे बक्की कसला भरलाय दम थोड्या आणि सुन सुन उसके बाद सुन अरे काय थोड राहिले बस काय आता आमची काय कॅपॅसिटी नाही आम्ही तू आता बस. इथे थांबणार तू एकटाच पळ बैठ नीचे अरे एवढं पळून काय होणार आहे अरे बस हो गया अभी पैर बहुत दुख रहे अरे फक्त 1 किलोमीटर राहिले तेवढ्यातच थकला का थोडस पळायला गेलं लगेच पाय दुखायला लागलं वेळ तुमचं अरे लका भावा तू जर भरती जर झाला का नाही तर सगळ्या गावाला जेव्हा सांगतो बघ मी काय पूरे गांव को पार्टी देगा ये हा तू जब भर्ती हो जाएगा और तू जब भर्ती हो जाएगा ना पूरे गांव में ऐसा मैं तेरा ना ऐसा बैनर लगाऊंगा मेरा दोस्त फौजी अरे तू तर भरती झाला का नाही तू भरती झाल्याच्या पार ह्याच्यात भावा सगळ्या गावाला जेवण सांगतो मी. हाँ वो वही अरे होणार ना. हा, 100% व्हायचं तो दोस्ता हे जी शेवटची फायनल आहे ती गिरकी गेली नाही पाहिजे हाँ गाना चाहिए हाँ। गेली नाही पाहिजे ती. नहीं मेरा दोस्त भरती होने वाला फौजी बनने वाला है लागला आता भरती झाला ऐसे बोलने का नाही मेरे दोस्त को अरे काय नाही बोलले का कितीदा सांगितलं अरे शेवटची भरती राहिली त्याची माहिती काय आता माझ्या संघ पळताय तुम्ही मैत्री निभावण्यासाठी पळताय हे मला माहिती आहे पण माझ्या संघ पळल्यावर तुम्ही पण भरती व्हा चल माझ्यासोबत फॉर्म भरा ना तुम्ही हारला का पण थोडी प्रॅक्टिस केल्या होईनच ना त्याचं बी थोडस ऐका की तुम्ही होते तू भी बोलने की ना प्रॅक्टिस कर तेरा भी बोलना अच्छा हो जाएगा इसके तरह दौड़ेगा तेरा भी हाँ जी अरे माझं इंजिन अडकतंय रे ते ह्याच्यामुळे तर मला भरतीत घ्यायना ती मागच्या वेळेस गेलतो मी पण ते बॉल ती का बॉल बॅट काय अरे नाही बॉल भेट नाही रे ती बॉल बोलण्यामुळं काढलं बाहेर ठीक है हा इसका बचपन से पता है हे यार तुमचा वाद राहू द्या चला घरी चहा पाणी करेल हाँ चलो चाय पानी पियेंगे इसके घर पे तुला माहिती आहे ना त्याच्या घरी दीदी आहे ते आता वो दीदी थोड़ा सा बड़बड़ करते उसमें क्या है चलो थोड़ा अरे बाप रे कानातून रक्त निघतं अरे क्या है उसकी दीदी तो अपनी दीदी सहन कर लेने का चल भाई अरे मला काय चहा मी तर चाललोय बाबा मी अरे नाही पळलोय मी आज ले बहुत दौड़ा है वो भी बहुत
हले तू अरे वा माझ्यासारखं बोल 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 नको तू अरे वो क्या है ना तेरे साथ रहते रहते मेरे भी जीभ ऐसे बोलने लगी मालूम क्या मतलब अटक रहा है वैसा कुछ तो समझ हाँ यार मैं तू ये कर रहा है हे भावड्या कसा आला नाही अजून बर कवाचा गेलाय काय माहिती. काय ह्यांना पाणी पण भरायला येत नाही. बस की पडतो काय अरे इतना दौड़ता है कि रे काय रे एवढा उशिरा जास्त प्रॅक्टिस पाणी काढलंय घे पटकन आंघोळ करून. त्यांना काय चापण कर त्यांचं काय चहा पाणी कर घे आंघोळ करून टॉवेल तिथं ठेवलंय. हो रे क्या दीदी लय लेट झालास. वो क्या है ना हम बहुत दूर गए थे भागते भागते ऐसे बहुत दूर? 4-5 राउंड मारे. हा का हाँ का भरती व्हायचा तू. कौन मैं हा हो जाऊंगा ना आज ना उधर मैं तो भर्ती होने वाला हूँ. वो क्या है ना हमारे जो पीछे लड़के ना उनको आगे भेजते उनको पहला प्राधान्य फिर बाद में हम भर्ती फिर बाद में हम क्या हो जाएंगे. हा का आपण अभ्यास करतोय का वेळेवर. दिन रात पढ़ाई करता मैं दीदी. हाँ काय अभ्यास. बघा टपरे त्याचा असतो आणि दिन रात पडाई करतो. टपरी में करते ना मैं अभ्यास. ए बाबड्या उरक बाबा दळायला गेलाय पीठ घेऊन याचा लाईट गेली का काय बघ. भाकरी नाहीत केली अजून. बकरीत केलं तू नाही दडा माझे काय हा बरं इथं घेऊन जा उरक उरक. भरती होतोय का असं 4 वर्ष झालं उठून सुटून आबदतोय पण का भरती व्हायचं होईल का रे बावड्या खरं भरती. होतोय का ताई गेल्या वेळेस 2 मार्काने गेलो 127 मेरिट लागलं मला 125 काय करणार ना शेवट नशिबाचा बाप एक ना एक दिवशी लागेलच टेन्शन नको घेऊ. तू ना भरती झाला ना गावात मोठी बॅनर लाव हाय का नाही आणि सध्या गावात पेढे वाटो आपण काय तुला पण सांगते आणि तू पण भरतीच बघ टपरीत बसतोय पण भरतीवर लक्ष दे. अरे आमचा भावड्या एवढा भरती झाला ना मग काय टेन्शनच नाही. हो जाएगा भर्ती. मैं उसकी ट्रेनिंग लिया था मैं दौड़ा था उसको. बोलत नाही का तो काय झालंय आज नाराज आहे. आज खूप जास्त पडलोय ना त्याच्यामुळे पाय दुखायले. लय पाय दुखायला लागलं. नाही दुखाय बसा मी चहा करते. वो दूध का रखो घट्टा. अरे आता कुठनं दूध आणू कोरा पिचील ना. कोरा हा रखो फिर क्या है नको नको रखो नको नाही दुधाचं जा म्हशीचं दूध आण जा. जान दे कोराच रखो मग खायला म्हणजे जाने को म्हशी का दूध हाँ. कसला हा ठीक आहे बस आले. आणि 4 चपाती खाशील का. घे खा. अरे बोल की पटापटा. वो काय सब कुछ खाते हैं तेरा हाँ. काय भेटलं वो खातेच आहे. हा बस मैं क्या करता टपरी पे जाता अब मेरे को देर हो गई ना वो चापाती चार तुझ खाए मैं जाता टपरी पे नहीं रुक जाता मैं. भावड्या आंघोळ नाही केली. नाही अजून साबण उडकतो साबण ठेवलाय भावड्या हे दोघ गेले काय. गेले असते आता चहा ठेवला आणि ती गेली. होय का बर धर तू थोडा घे मी घेते. बर. बस पोरा असेच करतात. बस त्यांचं काय कराय होय रे भावड्या दाजीच फोन आलता का. नाही ग दीदी काल मी फोन केला होता पण कवर क्षेत्राच्या बाहेर होता त्यांचा फोन. तू कशाला लावायचा त्याला बायकोची काळजी असते तर त्यानं फोन लावला असता. ते कशाला फोन कर पिऊन पडला असेल कुठं तर. 1-1.5 वर्ष झालं तुमच्या दारात पडली मी. आता उद्या तुझंही लग्न व्हायचं. आय मरून गेली आपली त्याला बायकोची काळजी असते तर त्यानं फोन केला असता. पडला असेल मुर्द्या कुठं दारू तू जाऊ दे. दीदी तू नको टेन्शन घेऊ हा भाव आहे ना तुझ्या आयुष्यभर साथ नाही सोडणार काय आणि माझं लग्न उभे नाही होते पण तू कायम माझ्या सोबत राहणार त्याचं नका टेन्शन घेऊ. आता आपल्याकडे पैसा पाणी नाही त्याच्यामुळे जरा ते मोठ्या घरचा आहे ना त्यामुळे ते आकडा आणतोय. भावड्या
मी काय म्हणते, तू पटकन भरती हो रे. आ एकदा तू भरती झालं ना, मग ना काही राहणारच नाही दुःख आपल्याला. तेवढं स्वप्न पूर्ण करतो. आणि मला चांगलं माहितीये तू भरती होणार म्हणजे होणार, 100% होणार. अगं दीदी, जर त्यावेळेस 2-3 मार्कांना जातो, जवळजवळ 4 वर्ष झालं मी प्रयत्न करतो, पण ह्या वेळेस ना असा काय प्रयत्न करेन ना की आपले जेवढं गरिबीचा दिवस आहेत ना सगळं गेलंच पाहिजे. अरे भावड्या, माझा विश्वास आहे तुझ्यावर. अगं रडू नको, असंच खेळत राहा, काय टेन्शन नाही घेऊ नको. रडत. भावड्या, हा. तू फौजी झाला ना, तुझा दाजी ना दारू पितोय ना, त्याला ना जेलमध्येच टाक, काढूच नको. असा फटकव ना की त्यानं ना दारूच नाही प्यायला पाहिजे बघ. आणि मला ना चांगलं नांदवलं पाहिजे बघ. अगं तिथे जेलमध्ये पोलिस टाकतात. अगं मी फौजी झाल्यावर मला देशाचं रक्षण करायचंय, मी सीमेवर असणार, त्याला कसं जेलमध्ये टाकणार मी? असं वे हा, हुचील एका दिवशी. हुचील काय, व्हायलाच पाहिजे तो. अगं, आणि झाला म्हणूनच समज. तो का असे हसत किती भारी वाटते माहितीये का? टेन्शन मध्ये राहत जाऊ नको ग, रिलॅक्स हसत खेळत राहायचं, दिवस सगळं बदलणार आहेत. तो भाव आहे ना मी, टेन्शन घेऊ नको. हाय. हा, अरे उठा मार भेट ना टपरी पे, असा की टपरी खाली खाली लग रही ना. हाँ क्या राय समझ कर रहा हूँ. अच्छा वो साहब है इसके लिए है, ध्यान रखो तो करता मग मैं एडजस्ट. हाँ रखू क्या? बहुत अवघड होया. काय 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 आलं तरी काय. अरे देख ना टपरी कशी खाली खाली तुला आजच्या दिसते का तिला? अरे वाटते मला मी मागच्या आठवड्यापासून बघतोय तू 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 टपरी मोकळी मोकळी वाटते. तू मटेरियल काम सारख्या आकाश पाक काय चाललंय? कुछ नहीं, आज चल रहा है आमचा. बरं दे चल. अरे दे वो नाही ना रखता पुढ्या पाड्या. का? वो साहब आहे ना, सब कडक वातावरण है बहुत. अरे मग ते दुसऱ्यासाठी असेल, आपल्यासाठी नसेल. नहीं किसके लिए भी नहीं, बहुत है कि नहीं. जाऊ दे, चल इंडिमेंट दे. इंडिपेंडेंट. ए आसपाक. हाँ अरे ती पोरगी कोण आहे? कौन सी? अरे ती बघ की. वो है ना, वो अपने राव साहब पाटिल है ना, उनकी भाऊ की लड़की, वो गौरी. लगीन झालं का तुझं? चुप रे. नाही नाही, अजून काय कौस का लगीन. आयला इशे लयच काट आहे रे. कस कस ती काटा तू राहू दे. ती काटा आपल्याला काढावं लागेल. क्या? नाही इशे आपल्याला काढावं लागेल. आरला काही काय गावातला पाटील आहे काय रे मोठा नाही. काय पैसे बिसे लागलं तर ये बंगल्यावर, देतो पैसे. हाँ आऊंगा ना. सुन अभी ये गांव में अभी नया वादळ आ गया, ये कुछ तो गड़बड़ करी गई. जर त्यावेळेस ही मुलगी सारखा उशीर लावते, प्रत्येक वेळेस वाट बघायला होती, अर्धा 1 तास झालं मी थांबलो इथं, अजूनच येते.
काहीच समजनाच मला, एवढा वेळ असतोय. अर्जुन आले बघा महाराणी. सॉरी बाबा, घरनं यायला उशीर झाला. अगं हे तुझं रोजच आहे, आम्ही वाट बघायचं आणि तुम्ही लेट यायचं. अर्जुन, माझं ना लहानपणापासून एक स्वप्न आहे. कोणतं गौरी? माझा नवरा ना फौजी असावा, देशाच्या संरक्षणासाठी लढणारा असावा, लोकांचं संरक्षण करणारा असावा. बंगला, गाडी, पैसा यापेक्षा ना देशाची वर्दी मला खूप महत्वाची वाटते. त्याच्यात तो रुबाबदार वाटतो, एक फौजी. आणि जर तो फौजी गरीब असेल तर? अर्जुन, माणूस पैशाने श्रीमंत नसतो रे, विचाराने असतो. कारभारीन बाई, हो कारभारीन बाई. काय झालं वैताग आला. अहो दरवाजा उघडा. अहो दिवसा ढाळ्यात चोरी करून जाईल आणि तापायला काय झाली म्हणे. अहो दिवसा ढवळ्या चोरी करायची, इथं चोराची हिंमत तरी पाहिजे, आणि ती पण ह्या घरात. चोरी करायला वाघाचं काळीजच पाहिजे. वाघाचं जावा पाणी आणा. वाघाचं काळीच पाहिजे म्हणे. आणि फोन कोणाचा आला होता? काय म्हणत होते? काय आता पोरीच्या लग्नाचंच बोलत होते ना, तेच बोलायचं आहे त्यांना. गौराबाई कुठे आहेत? गेले असतील मैत्रिणींच्याकडे. या गौराबाईला तर काही राहिलेलंच नाही, वेळ काळ काय. फोनही लागत नाही. गौराबाई, ए गौरी, हा बा, यंदा लगीन करायचं आहे का नाही? झालं. घरात आलं की तुमचं सुरूच झालं लग्नाचा विचार काय आहे की नाही. मी तुम्हाला विचारत नाही बरं का, निर्णय देतोय निर्णय. तुम्ही तुमचे निर्णयच सांगत असता, जर आमच्या पण मनाचा विचार करा. आणि ते पण बरोबरच आहे. तुम्ही आजपर्यंत काकीचं मन जाणलं नाही, ते माझं कधी जाणणार? इथं गावातील लोक आमच्या तोंडावर थुकायला लागलेत म्हणे पुरीचं वय किती झालं, आणि यांचं बघा काही चाललंय. अहो पण तुम्ही एवढं वैतागू नका, मी सांगते तिला समजून, बोलते मी तिच्याशी. जावा. हा बोला पाहुणे, नमस्ते. बर या या, कधी बी या, तुमच्या आहे ना, फोन करून या फक्त. अहो काय नाही, जरा वीटभट्टीवर गेलो होतो. अहो माल लय काढून पडलाय. हो हो या, कधी बी या तुमच्या आहे ना. गौरी, हे गौरी, काय झालं बाबा? पुढच्या आठवड्यात पाहुणे बघायला येणार आहेत, आणि पोरगा इंजिनियर आहे. गप रेडी व्हायचं. आबा, मी तुम्हाला एकदा सांगितलं ना, मी लग्न केलं तर फौजीशीच करेन. देशाचं रक्षण करणं हे तुझं कर्तव्य आहे, आणि तुझी शेवटच्या श्वासापर्यंत वाट पाहणं हे माझं प्रेम आहे. गौरी, सीमेवर गोळ्या लागायची भीती मला कधीच वाटणार नाही, पण तुला गमावण्याची भीती मला रोज वाटते.
बायको माझी झाली तर राणी बनवी, नाही झाली तर कोणाचीच नाही होऊन देणार. शब्द आहे आपला. गौराबाई, काय करतेस? काय नाही. हो, काय विचार केलास का नाही? कसला कसला ग? कसला म्हणजे तुझ्या लग्नाचा? झालं, त्या आबांचं एक कमी होतं म्हणून तू एक आली. आणि दुसरा काय विषय नाही का ग तुम्हाला? अगं गौराबाई, लग्न वेळेत झालेलं चांगलं असतं. तुझं वय होत चाललंय आता. थोडा विचार कर, आबांचा थोडासा विचार कर. तू आबांच्या मनाचा विचार करतेस काकी, आणि माझ्या मनाचा थोडा विचार कर ना ग. अगं मी लहानपणापासून एक स्वप्न बघितलंय की मी लग्न करेन तर एका फौजीशीच करेन. अगं पण फौजी 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 असं काय ग? फौजीचा विचार सोड ना मनातून. काकी, मी तुला आणि आबांना एकदाच सांगते, मी लग्न केलं ना तर एका फौजीशीच करेन. आणि माझा हा निर्णय तेव्हाच बदलेल जेव्हा माझा हा श्वास थांबेल तेव्हा. त्यामुळे मला डॉक्टर, इंजिनियर नाही इंटरेस्ट त्याच्यामध्ये. कसं काय समजून सांगावं तिला गौराबाई? एक तर माझं मध्येच मरण होतंय. एका साईडनं आबा, एका साईडनं तू. तू कशाला आबांकडे लक्ष देतेस? मी बघते ना आबांकडे. अरे त्यांच्या अंगात पण पाटलांचं रक्त आहे, माझ्या पण अंगात पाटलांचंच रक्त आहे ना. काय होणार आहे ह्या दोघांचं काय माहिती. नमस्ते आबा. बसा. मी लासूरहून आलोय. तर माझं CCTVचा बिझनेस आहे, शंतनू सर्व्हिसेस या नावाने. आम्हाला आमचे इटभट्टी कॅमेरे बसवायचे आहेत. हो, आणि इथं बसून मोबाईल दिसलं पाहिजे. हो सर, मोबाईलला तर दिसणारच, त्याच्यासोबत आवाज बी येणार आहे तुम्हाला. काय सांगताय? आणि दुसरं सर, तुम्हाला रात्रीचा बी कलर दिसेल, दिवसा बी कलर दिसेल. लय भारी टेक्नॉलॉजी आहे बघ. हो सर, थोडं जरा बजेट जास्त आहे. अहो, बजेटची चिंता तुम्ही करू नका, तुम्ही कामाला लागा. येऊ का? अहो थांबा, कारभारी बाई चहा टाकाव. नको नको. अहो घ्या. नको नको, परत कामाला लागायचं. तेवढं लागा कामाला. चालतं, ठीक आहे. चहा किती कप ठेवायचा? अहो पाहुणं पोचलं घरला. मी काय म्हणते, थोडं घरात या. आईला, अहो ही काही येळ काळ आहे का? अहो, मी काय म्हणते, म्हणा की. माझं गौराबाईशी बोलणं झालं. काय सांगताय? हम्म. गौराबाई लग्नाला तयार झाल्या. अहो होणारच. गौराबाईला आलंय समजून सांगितलं. गौराबाई म्हणते फौजीशीच लग्न करायचं. काय? गौराबाईचं लगीन डॉक्टर नाहीतर इंजिनियर बरोबरच होईल, आणि परत हे विषय या घरात नाही पाहिजे. अहो ऐकून तर घ्या तुम्ही माझं. काय तुमचं ऐकायचं? अहो गावातली लोक आमच्या तोंडात शान घालायला लागलेत आणि म्हणे लगीन नाही करायचं. गावातल्या लोकांचं काय पडलंय तुम्हाला? ती पोरगी आपल्यापाशी किती लाडात वाढली या. बरं, आपल्याला तर आहे का लेकरू बाळ? ती आपली पोरगी म्हणून आपण तिचा सांभाळ केला ना. अहो आपण तेच विचार केला म्हणून आपल्या लेकराचा विचार नाही केला. थोडस तुम्ही पण तिच्या मनाचा विचार करा ना. लगीन नका का व्हायला? हो, पण ती म्हणते मला फौजीशीच लग्न करायचंय. गौराबाईचं लगीन झालं तर डॉक्टर किंवा इंजिनियर बरोबरच होईल, फौजी बरोबर नाही. आणि हो, परत हे विषय ह्या घरात काढायचा नाही, हा माझा अंतिम निर्णय आहे. एकदा घडलं म्हणजे काय सारखं सारखं तसंच घडत असतं का? कसं व्हायचं काय माहित. अरे सनी बाळा, कुठवर आलोय तुझं शिक्षण? झालं, होईल या वर्षी, नाही काय अडचण. होईल का? बरं. ती आपल्याला भट्टीचं माती टाकली काल. बर. भट्टीचं काम चालू करायचंय. चालतंय की. बघ शिक्षणात काय होतंय, नाही तर आपल्याला हे तुला सगळं बघायचंय. पप्पा, मी आहे ना. मी असताना तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही अजिबात. नाही ना, टेन्शन नाही, तुझ्यासाठी सगळं आहे. कारभार एवढं पैसे काय, तुला काय करायचंय आपल्याला? नाही नाही नाही, काय असेल तुम्ही काळजी करू नका. काय असेल ते मी सगळं व्यवस्थित बघतो, काय अडचण नाही. बर बर बर. हा.
ही मोठा आपल्याला वाढवायचा आहे बट्टीचा व्यवसाय. चालेल की पप्पा, नाही का अडचण. तुम्ही सांगायचं आणि मी करायचं. तुमच्या शब्दाला किंमत माझ्यापाशी लय आहे. हो हो चालतंय. तुम्ही सांगायचं आणि मी करायचं, तुम्ही सांगायचं मी ऐकायचं, विषय संपला. बरं मला काय विचारायचं होतं ते काल भांडण कोणासोबत झाली हो? नाही काय झालं, काय मिटवलंय काय मी? नाही कालच नाही मिटवलंय. तुम्ही मला सांगा कोण आपल्याला नडतंय. ही सनी भैया त्याच्या बरोबर काय असेल ते कामच करून टाकल. कोण होतं फक्त नाव सांगा मला. जाऊ दे, नको टेन्शन घेऊ, मी मिटवलंय माझ्या नाही पद्धतीने. नाही मिठ अहो अहो पप्पा, तुमचं अस्तित्व माझ्यासाठी लय थोर आहे. तुमच्या कॉलरला हात लावला म्हणजे माझ्या कॉलरला हात लावला. आणि त्याची हिंमतच कसं काय झाली तुमच्या कॉलरला हात लावायची? अरे जाऊ दे, ते होतं हे गावातलं. नाही 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 नाही, कोण का असं ना गावातला असला तर बाहेरचा असो, तुम्ही फक्त नाव सांगा कोण होतं ते, त्याला मी बघून घेतो. ती बाई ती नाही होय गावातला आबा पाटील. अहो अहो, गावातला असो नाही तर बाहेरचा कुठला असो, कोण होतं? आबा पाटील. आबा पाटील. हा, ते आला आणि म्हणे माझ्या रानात कशाला माती टाकली, होय का? त्याच्यामुळे वाद वाढला होता. बरं बरं असू द्या, नाही काढचं, मी माझ्या पद्धतीने बघून घेतो. चालतंय, पण ती भांडण बिंड करू नको, नाही तर गावात चार पोरं गोळा करतील आणि ते गाणं गावात काय करू नको. नाही नाही नाही, हा. नाही काढचं. मिटलंय भांडण, बरं मिटतंय बरं सगळं. पाटील टेन्शन कसं करायचं आता. आता कुठं तर जुळायला लागलं होतं तर ह्यांची भांडणं. हा, पण ह्यांना भांडायला काय हीच भेटली होती, काय तर मार्ग काढावं लागेल. चला. क्या कुछ नाही बढिया. काय भ्यायला लागला काय मी आलो म्हणून? नाही नाही अचानक आले ना, हो टार्गेट मला सांग. बर हा बघ बर, कस काय कळलं तुला आता मला काय पाहिजे काय नाही ती? वो तुम बहुत दिन के बाद आए थे ना, इसलिए मेरे को पता नहीं था. अब सब पता चल गया. असू दे असू दे. काहीच हे केला आपला पुढचा? कौन सा वाला? अरे त्या गौरीचा तुला म्हणलेलं. वो गौरी का? हा, वो लड़की अच्छी नहीं है शनि भाऊ, उसके नाक में मत लगो आप. ए, मला काय माहित नाही. मला आवडली म्हणजे विषय संपला. देखो हम क्या बोल रहे हैं, तुम क्या सुन रहे? आप कितने अच्छे दिखते हैं, आपकी पर्सनैलिटी क्या है, वो लड़की क्या है, कचरा है तुम्हारे सामने. ती काय आपल्याला माहित नाही. एकदा की आपला तिच्यावर जीव चढला आणि ती काही करून ते आपल्याला पाहिजे. अबे वो जरा नको ना, तुम देखो ना दूसरी. दुसरी नाही, आपल्याला काय माहित नाही. तिला पटवणं म्हणजे पटवणंच आहे आणि मला तू मदत करणार. कौन मैं? हा, ये टपरी छोड़ून का साड़ी का मग कुठं तुमको मदत करेगा मैं? ए अरे किती दिवस ही दुसऱ्या टपरीत काम करणार? तुला वाटत नाही का स्वतःची तुझी टपरी असावं म्हणून? हा, तुला असले 10 टपरे टाकून देतो. या चौकात तुला 10 टपरे टाकून देतो. जिथं कोणाला तुला अडचण येईल तिथं या पकडी सनी बाई तिथं हजर असणार तुझ्यासाठी. फक्त तुला ते आपल्याला विषय मार्गी लावून द्यावा लागेल. ऐसा म्हणता का? हा, ऐसाच म्हणताय. तुला काही करून आपली मदत करावं लागेल. आणि जरा मला काय कर, ती हिस्ट्री काढून दे. काय करते, काय नाही, कुठं जाती, कुठं नाही, किती वाजता जाती, सगळी डिटेल तू मला द्यायची. मैं क्या म्हणतो सनी भैया, इतना माग माग करायचं पढ़ने के लिए मेरे को ये टपरी बंद करके जाना पड़ेगा ना. ऐसा तो कैसे चलेगा फिर? झालं का? तुला सांगितलं ना, तुला स्वतःची टपरी टाकून देतो म्हणलं की. चलेगा चलेगा. हा, चालतंय, येऊ का? वो पैसा रेंड पैसा काय मी तुम्हाला. हा, चल. वो तो गौरी के पीछे पड़ा है, हर दिन को बैठाना पड़ेगा. कशाला अर्धी बिन आलं होतं? वो ऐसा था अपने गप्पा मार रहा था मेरे साथ. त्याच्या लय नादी लागणं चांगलं नव्हे. नहीं नहीं तुमचं चाललंय ना नीट कामाधंद्याचं? चल रहा अच्छा चल रहा. बोलायला लावायचं नाही. ये कब आ गए अचानक, डर गए ना. मी काय म्हणतोय आबा,
ही भांडणाची कटकटी एकदा थांबवाच की. अरे त्याला समजलं पाहिजे ना. हा हे उगं माझ्या पुढे अर्गापणा करतोय. अध्यक्ष तुम्हाला सांगू का, गावातली पोरं मला भरतीसाठी ग्राउंड मागत तर मी दिलं नाही. म्हणलं तुमचं तुम्ही बघा. आणि हे जागा म्हणतो माझ्या बाप मालकीची आहे. अरे जागा माझी आहे अर्धी. आता बघा भरतीसाठी इतक्या लांब ग्राउंडला ते अर्जुन असेल, ते पांडे असेल, राजा, ते पिरम्या, अहो किती पोरं जाते ती भरतीला. पण जाणे येणं काय ग्राउंड सोपं आहे का हो? बर कोर्टात जर मी गेलो काय मोजणी आणली तर येऊ नाकारतो. याचा अर्थ काय समजायचा आम्ही? आता तुम्हाला एक सांगतो बाबा, तो माणूस किती आडवा आहे ते तुम्हाला माहित आहे, मला माहित आहे, सगळ्या गावाला माहिती आहे. बरं काल त्याला समजून सांगतोय, ऐकायच्या मानसिकस्थिती आहे का तू? तुम्हाला एकच काय म्हणत ही जागा माझी मी टाकणार, मग त्याचा आडगप्पा नाही हो. हे बघा अध्यक्ष, तुम्ही म्हणताय म्हणून आम्ही समजुतीने घेतो. पर जर लय वळावळा केलं तर मात्र आम्ही त्याला पायताना खाली तुडू. स्थानिक मोजणी करू आधी आणि त्याला सांगून निवडणूक झाली की आपली सरकारी मोजणी आणून तुझं तुझं बांधन माझा बांध, बाकी सगळे माझ्यावर सोडा हो. फक्त तुम्ही ही निवडणूक होतो शांत राहा बा. तुम्ही चहा घ्या, मी माझ्या पद्धतीने माझ्या पातळीवर काय करता येते ते बघतो त्या जागेच. अध्यक्ष पर त्याला सरळ करायची वाट बघू नका म्हणावं. नाही नाही नाही, तुम्ही शांत राहा फक्त, त्याचं सगळं माझ्याकडे लागलं आता. आबा तुम्ही मला काल बी मी बघितलं हो, तुम्ही जरा टेन्शन मध्ये दिसायला लागलाय. आणि अध्यक्ष जर असतं घरचं बी काय ते टेन्शन. काय काय घरचं काय टेन्शन आहे आबा? अध्यक्ष समध्या गोष्टी सांगून नाही चालत. आपण जर एकमेकाला सांगितलं तर मन मोकळं होईल. आणि मी तुम्हाला गेल्या वेळी सांगितलं की माझ्याकडे लिस्ट आहे चांगल्या चांगल्या स्थळाची, एकुलती एक मुलाची. पण तुम्ही म्हणला थांबा जरा, नाही तर मग अध्यक्ष त्याच वेळेस बघा म्हणलं असतं ते गेल्या तेवढेच कार्यक्रम झाला असता ना. मग जर तसं काय वाटलं तर मला सांगा. काय बरं चला नक्की सांगू. चला आता चला बघा. चला चला. अहो चला हो चला. बँकेचं काय झालं बाहेर यार, लोन काढायचंय. ते मॅनेजरला बोललोय 10-15 दिवसात तुमचं लोनचं काम होईल म्हणून. लवकर झालं पाहिजे बाहेरला का ती कामगारांना मला उचली द्यायचे, त्या काम चालू करायचंय. ते म्हणलं बाबा अध्यक्ष तुमच्या माझा विश्वास आहे, तुम्ही बोला त्यांना भेटवून टाकू आपलं. ही सगळी पट्टी बिटी माझी सगळं ते मग तू माझी जागा आहे. आता त्याला काय कसं सांगायचं तेच कळा ना मला तर. या अध्यक्ष. काय प्रतापराव तुम्ही बी का नाही लोड भया काल विनाकारण वाद आणि काय मिठाना. पण मी त्या आम्हाला बोललोया, बोललाय का? सगळं आम्हाला व्यवस्थित सांगितलं मी माझ्या पद्धतीनं. तुम्ही त्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही. आणि जरी ते आलं तर जरा तुम्ही थोडंसं शांत राहा. अहो मी शांत जाते येणं कारण मला आडवं चालतोय तो. तुम्हाला माहिती आहे ना ते कसं आहे. पण आपण थोडं शांत राहिले काय. मला पण काय माहिती आहे, पण आता इथं भुसा टाकायचा, राख टाकायची, आपला उद्योग बघायचा. आता हे पाऊस आणि 7 तारखेला गावात पालखी. हो, ह्याच्या अगोदर जर तुमचं काम चालू झालं तर तुम्ही झालं मोकळा. त्याच्या नादाला लागून काम चालू राहील का? नाही ना, पण तुम्ही सांगा त्याला आणि जरा. भया समजून सांगतो यांना, भांडणार कुणा चांगलं झालंय नाहीच की. शेठ कस काय नाही गेले? हो मला काय माहित नाही, तुलाच माहिती. जर ह्याच्यातलं एक जर शब्द खोटा निघाला की ती हितनं येते, आणि जर ती जर हितनं नाही गेली तर तुझं टंगड आणि माझी लात आहे बघ. आई शपथ घेऊन सांगतो, तुम्ही 2-3दा पाहिले इथून जाताना. ए गुलगुलिया, अरे बघ की बाबा कधी येते कधी नाही. गरम व्हायला लागली एकतर मारणाचं. प्रत्येक रोज ह्या टायमाला जाते, पण आज कस काय आली नाही काय माहित. जर गोष्ट जर खोटी जर ठरली तर तुझ्या टंगड्या आणि माझं पाय आहेत बघ. हो सेठ, इमानदारीने सांगतो माहिती काय, आई शपथ घेऊन सांगतो, रोज या टायमाला जाते. 2-3दा पाहिले मी त्यांना. अरे मग आता काय आहे ना, काय कस काय आहे ना काय माहित. आता तू सांगितलं नाही ना मी इथं येऊन थांबलो बिमलो म्हणून. मी कशाला सांगणार आहे, मग कस काय आहे नाही ती मला काय माहित. ए गुलगुली काय झालं, काय म्हणला तू? तिकडून येते ना, इकडून कस काय गेली ती? अहो सेठ रोजचे इथूनच येतात, मी पाहिले माहितीये का, पण आज इकून आले कस काय काय माहित. तू काय मला येड्यात काढतो काय रे? काहीतरी काम असेल सेठ, असं थोडी नसतं. हो सेठ, हे कुठे उतर. काय झालं? हा गाडी चालवत नव्हतो. एक काम कर, तू इथंच थांब, शेठ मी आलो बघून. शेठ
हा एकट्याला नका सोडून जाऊ. अरे तुला मोठी गाडी पाठवतो ना. शेट, मला भीती वाटते लय लय भीती वाटते. अरे थांब. गुलगुले गाडी बी चालू आहे ना तुझ्या नादात. थांब थांब. तुझ्या गाडीचं नेहमीच असते. ए माझ्या गाडीला काय बोलू नको हा. एवढा दिवस ह्याच्यावर तर फिरतेस ना, तू बसली की हा प्रॉब्लेम येतो. तू चालवलं की असं होते. बर राहू दे, डोकं नको काय झालं बघ. काय अडचण आहे का? हो, आमची गाडी पण पडली. कस काय हो? आम्हाला सांगून नाही पडली. कसं काय पडली काय माहित. बरं मी काय मदत करू का? नाही नको. केली असती की. करतात ना मदत. फोन करू ना बरं. इथंच बसायचं का दिवसभर? फोन करू ना. कोणाला फोन करते का बस. ओ बघा काय झालंय, येतं का तुम्हाला? हा येते येते. बघा बघा. दोन मिनिट. हा ये, ये. एवढा पहिलवान दिसतोय, बघू आता काय करतोय. मला वाटतंय काय तर थोडं नॉर्मली मेजर प्रॉब्लेम आहे. नॉर्मली मेजर. बघ ना काय झालंय गाडीला काय नाही. बघतो हा ही माझा माणूस आहे. ही अशी माझी सगळ्याला काय अडचण येऊ देत नाहीत कोणाला. पण ह्याला नक्की येतं का? येतं येतं. हे असं का वर खाली सर, करते एका सर जागेवर सर बसली. सर 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 आहे मी आहे ना. हा झाली झाली. हो हो या. थँक्यू बर का सर. हो हो. थँक्यू. ए गुड डे, बस की चल. हो थँक्यू बर का. त्याला गुलगुले अरे तिनं आपला हात धरला होता की. हो ही फक्त तुझ्यामुळे शक्य झाले बरं का. मग एकट्याला सोडून येतो कुठं पण. ए बघ मी नसलो असतो ना, तुझी बेइज्जती झाली असती की नाही. झाली असती. जाऊ दे. मग दुसऱ्या वेळेस सोडून जाऊ नको मला. हा ए तुम्हाला शानपणा शिकवणार का? नाही 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 सेट. चल आता 2 दिवस काय हात धुवत नाही बघ मी. आणि सकाळी जावा. नाही, नाही, काय नाही. किट टाकेल बघ तुला. कर पाहिजे काय झालं? अरे तेरे को कुछ पता है क्या? काय रे? अरे वो सनी आए ना गाँव में. सनी आला फिर शाळेला किती कटकट आली परत अजून. त्याचा काय विषय? अरे वो टपरी पे आता है ना. हाँ. मेरे को गौरी के बारे में पूछता है. गौरी बद्दल तुला विचारलं? हाँ. काय विचारलं? वो किधर है, कब आती है, और वो ऐसा भी बोला कि मेरे को बहुत पसंद है और मैं उसका कांटा निकालूंगा. असं बोलला तू? हाँ. शाळेला त्याचे तिकडे. चल रे त्याला एकदा त्याचा इसकाच द्यावं. अरे सारखा माझं त्याचा एकदा उतरू. ऐसा मत कर, अभी तेरा वो भर्ती का चालू है. तू लड़ाई झगड़ा करेगा, पुलिस केस का लफड़ा हो जाएगा, फिर भर्ती करेगा क्या तू? कैसे होगी तेरी भर्ती? ते पण बरोबर आहे म्हणा. याच कारणामुळे ही मोठ्या घरातली पोरं आपल्याला कारण नसताना त्रास देतात. वो तो चलता है. अब तू टेंशन नहीं लेने का, तेरा भाई है ना तेरे साथ खड़ा है. अरे तू आहे बरोबर आहे, पण मला प्रत्येक वेळेस करिअरचं टेन्शन येतं. आणि दीदीची तर अवस्था तुला माहितीच आहे. पूर्ण सगळा त्याचा अर्धवट संसार आहे. आणि
बाबा किती कष्ट करतात हे पण तुला माहिती आहे. काय करणार आणि त्यात करिअरचं टेन्शन, गौरीचं टेन्शन, अभ्यासाचा तर मन उडून गेला माझा. नहीं ऐसा मत कर, पढ़ाई पे ध्यान दे. और मैंने वो सीक्रेट अपना है ना किसी को नहीं बताया. हाँ नहीं ना किसी को पता है. किसी को बताया भी नहीं और किसी को बताऊंगा भी नहीं. जब मेरी जान जाएगी ना वो मेरे साथ ही दफन हो जाएगा अपना सीक्रेट. अरे तुमच्यासारखे दोस्त आहेत म्हणून तर सगळं चाललंय ना, नाहीतर ह्यांनी सान्याने हे सगळं अस्तित्व संपवलं असतं रे. डरने का नहीं, जब तू फौजी बन जाएगा ना हाँ. तब देख लेंगे इनको. ते तर आहेच की. सुनना, हाँ मैं दौड़ते दौड़ते है अभी भागते भागते जाता टपरी पे. ठीक आहे. चलने दे पढ़ाई. हाँ? बरं झालं सांगितलं. हाँ मेरा काम है वो, तू मेरा दोस्त है. लंगोटी यार आओ क्या. बापू थोडं पैसे पाहिजे होता. पैसा हा कशाला. आर्मीचा फॉर्म सुटलं ते भरायचा होता. अरे किती वर्ष झाले तुझं हिथं अर्ज करायला पैसे पाहिजे, तिथं अर्ज करायला पैसे पाहिजे. आता आर्मीसाठी कुठनं आणू मी पैसे. का सोन्याचे दात बितात माझे. एक छदाम पैसा नाही आता माझ्याकडे कडे. ऐका की मला मान्य आहे गेली 4 वर्ष झालं मी पैसाच खर्च करतोय, कुठं मला यशच भेटना. पण फक्त एकदा माझा विश्वास ठेवा, 4 महिना फक्त भरती आली राव. मला फक्त 1000 रुपयाची गरज आहे. 1000 रुपये फक्त द्यावं. अरे कुठनं आणू, दरोडे घालू, बुरट्या चोऱ्या करू. सांग बरं. आताच तुझ्या बहिणीला सासरी सोडून आलो, तिच्या सासूचे पाय धरले, त्या जावायला हात जोडले आणि विनंती केली बाबा गुन्ह्या गोंदाने तुम्ही संसार करा. झालं गेलं सगळं, गंगेला मिळालं. आता सुखाने नांदा. तिच्याकडनं पैसे मागवायचे, ती माझ्याकडे तोंड वाकड करून बघ. 15 किलोमीटर चालत आलो आणि एका मोटरसायकलला हात केला, बाबा सोड मला. त्याने पुढे मग पंपावर सोडलं आणि तिथनं आत वस्तीकडे चालत आलोय मी आता. माहिती अहो पण मी काय तुम्हाला लाखभर रुपये मागितलेत का? फक्त 1000 रुपयेच द्यावं. अरे 1000 सोड, 1 रुपया नाही, गिन्नी नाही, तुला सांगतोय ना. आणि बंद करत आहे सगळं. नोकऱ्याला अर्ज करायचं, गवंड्याच्या हाताखाली जा, कामाला लाग पहिलं. मग आयुष्यभर तुमच्यासारखं कामच करावं लागेल. मग आज करायचंच. आता लय मी पण जमलोय गाड्या. तुझ्या माहिती करता सांगतो अर्जुन. हो माझ्याकडे पैसे होतं, पण ते 2 पुस्तक घेतली त्यालाच पैसे गेलो. आणि मेन टाइमला कसं झालं, शेवटची तारीख आहे हो आता. बघ तुझ्या मी कोपऱ्यापासून हात जोडून पाय धरतो बाबा. तर आता पैशाचं नाव करू नको, नाही तर मला गाव फास दे. आणि तुला काय करायचं ते कर. जा निघून. बघतो माझे. हा बघ तुझं तू सारखं नाटक चालले. नाटक. हो आणि तुझा तमाशा सगळ्या वस्तीन वाडीवर चाललाय ती. चेष्टा चालली माझीला का. नोकऱ्याला अर्ज करतोय, शेजारी हसतात नुसते. आयला पोरग झाडाचं इदूसच करणार आहे. जरा काही सुखाने राहिलेलं माझं म्हातारपण नीट घालून देणार नाही. कस काय येणं गेलं. ती मुलीचं लग्न ठरलंय ना, मग सवासणी घाणा बांगड्याचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे म्हणलं काय आता करतो तुम्हाला मुलगा हे इंजिनियर आहे ना. होय, पोरीचं नशीब उजाळला. पण हा चांगलं झालं. तुमच्या गौराबाईचं कधी लाडू चारताय आम्हाला. आता आमच्या गौरवबाईचं तुम्हाला तर माहिती आहे ना, ती पोरगी एकाच विचारावर ठाम राहते. हाय ना, तिला फौजी संगच लग्न करायचंय. फौजी फौजी नुसतं फौजीच करते. चांगलं आहे ना. अहो कशाच चांगलंय, पोरीनं ऐकलं तर पाहिजे. तिचं कुठं तरी नशीब उघडत असं छान वाटतंय. काय तिला चांगलं वाटत असल्यावर काय हरकत आहे तुम्हाला. आपण तिला चांगलं वाटायचं काय नाही, तिच्या म्हणण्याने सगळं होतंय हो. पण इकडे आता आबासाहेबांचं माहिती आहे ना तुम्हाला कसं आहे. कसं आहे आबासाहेबांचा स्वभाव, एक म्हणजे एकच. पण तिचा पण मनाचा विचार केला पाहिजे ना. आता ह्यात काय झालं माहितीये का, तिच्या मनाचा विचार करायचा का त्या आबासाहेबांच्या मनाचा विचार करायचा. ह्या दोघांच्या मध्ये ना माझंच मरण झालंय. होय ना, नेमकं कुणाचा विचार करावा हेच कळत नाही. चालेल मग धरा हळदी कुंकू. मला अजून 2 घरी जायचं या. एक कप चहा ठेवते, चहा पिऊन जा काय. नाही नको अहो, लय गडबड आहे. नाही लय गडबड आहे, लय काम आहे ती. येऊ का मग. या. हा या. 4 वाजता या. होय. आलात का आज. बरं लवकर आला घरी. पाटलीन बाई हळदी कुंकू लावले. त्या शेजारच्या दिदीचं लग्न ठरलंय, तेव्हा ते गाण्या बांगड्याचा कार्यक्रम होता. तिची आई आली होती सांगायला. तुम्ही शेजारचे लग्न करा,
आपल्या घरात पोरगी तरणी ताटी पडल्या, त्यांच्या लग्नाचं नका बघू. मग बघा की तुम्ही स्थळ बघा, जमवा लग्न पोरीचं. अहो पण त्यांचं घोड अजून त्या फौजीवर अडकलंय ना. मग बघा ना एखादं फौजीचं स्थळ आणि टाका ना त्या पोरीचं लग्न करून. अहो फौजीवर रस्त्यावर पडलाय का? हे बघा, मी तुम्हाला मागे बी सांगितलंय, गौराबाईचं लग्न डॉक्टर किंवा इंजिनियर याच्या बरोबरच होईल. परत परत ते विषय घ्यायचा नाही. गौराबाई बसा. गौराबाई, हे फौजी किती दिवस चालणार? अहो दुनियेत एवढे डॉक्टर इंजिनियर चांगली पडलेत आणि तुमच्या डोक्यात खूळ काय? जरा तुम्ही समजून सांगा. आता माझ्या पद्धतीने तर मी हिला समजून सांगायचं तेवढं सांगितलंय. आता तुम्हाला जसं सांगायचंय ना तसं तुम्ही सांगा समजून. आता अहो तुमच्या पुढे आणि यांच्या पुढे डोकं फोडेल तेवढं कमीच आहे. अहो पण तुमच्या दोघांच्या मध्ये माझं मरण होतं ह्याचं काय? अहो तुम्ही समजून सांगा ना. तुमचं फक्त राजकारण ती इंजिनियर डॉक्टर असलंच तुमचं चाललंय. करा ना या पोरीच्या पण मनाचा विचार. एखाद्या अहो फौजीचं स्थळ बघा आणि करून टाका या पोरीचं लग्न बरं तुम्ही. आम्ही जी करतोय ती गौरवाच्या भविष्यासाठीच करतोय. काय फक्त तुम्हाला कळत नाही का? राजकारणच करत बसलाय तुम्ही. तुम्हाला फक्त राजकारणच माहितीये आणि म्हणे मी गौराबाईच्या भविष्यासाठी करतोय आणि ह्याच्यासाठी करतोय. हे बघा पाटील काय तर म्हणे काय डॉक्टर आणलाय इंजिनियर आणलाय, ह्याच्या पलीकडे तुम्हाला दुसरी सहज भेटा नाही ती. आणि माझ्या ह्याच्यावरच चालल्यात घरात. हे बघा, हे तुमचं म्हणणं काय? आम्ही राजकारण सोडून घरात भांडी घासावी घरात? हा, मी कुठे म्हणते भांडी घासा तुम्हाला घरात. मी जाते, तुम्ही वाद घालत बसा. झालं तुमच्या पुढे बोलायचं म्हणजे आमची अक्कल शेण खायला गेल्या. म्हणजे ह्या तुमच्या दोघांच्या मध्ये माझंच मरण होत आहे, तरी पण तुम्ही अजून आपलीवरच जाताय. अहो तुम्ही समजावून सांगितलं पाहिजे ना. बाबा अभ्यास करायचंय मला. असला अभ्यास करते का नाही अख्ख्या राज्यातच पहिले आले पाहिजे. मग गुड्डीचा नाद करता काय तुम्ही? अरे गुड्डी म्हणजे काय चेष्टा वाटली काय? अगो बाय 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 काय करते? गौराबाईंचा फोन आमच्या घराला, गरीबांच्या घराला. तू आणि गरीब? मग आम्ही गरीबच आहे आपलं बाई, साधी सुधी माणसं. तुम्ही मोठी लोक. कशाने मोठी? तुझ्यापेक्षा बारीक आहे मी. तसं नाही मग, म्हणजे पैशाने मोठं. ते सोड, काय चाललंय हे तुझं? अभ्यास काय? काय अभ्यास करून भरती काय विचार आहे का तुझा? हे भरती नाही करत मी अधिकारी होणार आहे. अधिकारी? तू आणि अधिकारी? हा. बापरे. खा काय गे? खजूर आहे खजूर. अगं मी डाएट वर आहे ना, तुझ्यासारखं होणार आहे म्हणून. तू डाएट चालू केला काय? तूच खादर खा की. बरं कसला अभ्यास करत्या? अगं आपण कलेक्टर होणार आहे मी, अधिकारी होणार आहे मोठी. तू करीत अभ्यास आणि तिकडे होते पेपर फुटी. माहिती ना ते दिल्लीला काय चाललंय? माहितीये मग. हा बघितलं. किती पोराने आत्महत्या केल्यात. खूप वाईट परिस्थिती चालली. मला काय वाटतं आपण जायचं दिल्लीला. आता नको. बघ किती बाहेर पाऊस चाललाय. त्याला काय होते? नको, ते लोक पण पावसातच आहेत की. असू दे बघू नंतर. तू तर म्हणते अधिकारी व्हायचं, पावसाला घाबरती वे? मी घाबरत नाही कशाला, पण कसं आहे उग आपण जाणार उग आणि भांडणं होणार कशाला उगच. नको 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 राहू दे. बरं तू लईच अशी खोया अशी लईच नाराज वाटते कशामुळे? मी आणि खोया कुठं? आपण नसतंय तसलं काय. अगो बाय आपण नसतोय तसलं काय. दिसताना तर दिसतोय तो आडाव. स्मार्ट आहे मी. स्मार्ट आहे ना. आम्ही कोण आहे? हे एक्स्ट्रा स्मार्ट आहेत. बरं असू. मी काय म्हणते, मला असं वाटतंय तू आता लग्न करायला पाहिजे. झालं ते घरचं कमी होतं म्हणून तू आणि लागली माझ्या माग. तसं नाही, मला लय असं नाचायची इच्छा झाली ग, पण कुणी लग्नच करा. तूच कर मग लग्न. मी लग्नात नाचते तुझ्या. सगळी गँग मी नाचलो काय म्हणतील. बघा 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 नवरी कसली. तुझ्या लग्नात मी नाचणार, ती बरोबर वाटते. तू आधी कर लग्न. तुझ्या लग्नात मला नाचू दे, माझ्या लग्नात तू नाचशील म्हणजे अशी. नको बाबा माझं लग्न झालं. जाऊ दे ती लग्नाचा विषय. घरी ते दारीन सासर ते माहेरी तुझं कशाला लग्नाचं काढते?
ती पोरं कुठे गेली आता? आज ग्राउंड वर कोणच नाही. येताना ग्राउंड पूर्ण रिकाम. तुला माहित नाही वय काय? अगं ती आज फॉर्म नाही का भरायचा कसला? ती भरायला गेलात सगळी. अरे देवा, अर्जुनचा फॉर्म आज भरायचा होता. अगं सगळीच गेलात की मग तिकडच. तुमचा आवडत मला सकाळी का नाही सांगितलं? सकाळी म्हणजे तू आता आली, मी सकाळी कसं सांगू? फोन करायचा होता ना मला. मी कसं तुला फोन करू? मी अभ्यास करत होती. ते काय नाही, चल आता आपण निघूया. हा चल. पाऊस नाही, पाऊस काय होत. चल. ए अर्जुन, अर्जुन आहे. अरे थांब बापू. हा का हो काय? हे जर पैसे. पैसे? हा तुला पाहिजेत ना बाबा, सकाळी मागत होतास तू. नाही, मी करतो ऍडजस्ट काय. नाही राहू दे राहू दे राहू दे. राहू द्या बापू. हा हा. पण कुठं आणलं तुम्ही पैसा? अरे तुला काय करायचंय? हा बापू तुझ्यासाठी काय करणार आहे असं समजलं काय तू? जा आणि भरती होऊन ये फौजीत. बापू तुम्ही जेवढे मला ताकद दिली ना, 100% मी फौजी होऊनच दाखवतो. अरे होणारच त्यात वादच वादच दाखवतो. आता जा आणि भरती झालेलंच मला निरोप घेऊन ये. काय? हो पण बापू, भरतीचा विषय आता मी फॉर्म भरायला चाललोय. फक्त भरतीत अजून लय वेळेला जाणार आहे. हा पण तुझी भरतीच होणार, मला गॅरंटी आहे कोणत्याही परिस्थितीत. काय? जा आणि यशस्वी होऊन ये. काय? हा येतो. हा आशीर्वाद द्या. हा हा. आयुष्यमान भव, यशस्वी भव, आरोग्य भव. येऊ का बापू? हा ये. वराची जिद्द खरंच हाय. जिद्दी माझं पोरग, त्यात वादच नाही. मलाच समजायला वेळ लागला. असो. हे गौरीच तर त्यावेळेस झाले, कधीच टायमिंगला आले नाही. आज बी म्हणले येते. किती वेळ झालाय, फॉर्म भराय परत उशीर होणार. काय कळणारच मला हिचं. जर त्यावेळेस हिला भेटल्याशिवाय मला पुढे जाऊच वाटत नाही. ही माझी कमजोरी आहे. किसका है तुमको इंतजार में होना. काय रे तू है ना तो क्या करू अभी, मेरा आईना कभी आया नाही. लकी आमची वाट बघत बसलोय बाबा. अरे ते लकेज आमचं राहून द्या. अरे पण ते थोड्याला माहिती आहे ना, शेवटचीच तारीख आहे. कधी कधी नेटवर्कचा प्रॉब्लेम येतोय. काय काय होतंय परच्याला. एवढं ही झाल्यावर परच्याला वर्ष वायाला जाईल. तर ती अशपाक करा दिसत नाही. अरे ते अशपाक मला म्हणलेला ती मागच्या आठवड्यात नाही का बघ, टोपलीवर रेड पडलेले. हा मग ते हकडेच गेला आणि काहीतरी नवीन त्याला मटेरियल बी भरायचंय. होय का? हा बरं बरं असू दे. अरे गौरीची वाट बघत बसली, आलं की मग जाऊ आपण. ते परत तुझं अख्खं वर्ष वायाला जायचं. नाही, रात्री 12 पर्यंत फॉर्म चालू असतात, त्याचा काय विषय. हा ना. हा जाऊ मग. हा ठीक आहे. हो अर्जुन शेठ, एवढ्या गाय मध्ये कुठे निघालाय? अरे ते फॉर्म भरायला चाललो होतो. फॉर्म भरायला? आणि तू का नको भरू? कर तू नसतो होते भरती. कशावर ना? मी सांगतोय म्हणून. तू सांगतोय म्हणून गे बस, काहीतरीच बोलायचं. अर्जुन शेठ, तुम्हाला माहितीये पुरती गोल आहे म्हणून तो आपला विषय खोल आहे. अंतर्यामी. अंतर्यामी नाही, मग मी जे बोलतो ना ते आतापर्यंत सगळ्या गोष्टी खऱ्या ठरल्यात. खरं ठरलं. बरं तू काय रावडी मधला स्वतःला अक्षय कुमार समजतो का? जो मैं बोलता हूँ ओ मैं करता हूँ, और जो मैं नहीं बोलता वो मैं डेफिनेटली करता हूँ. अरे काय आणि तुम्ही दबंग मधला काय सलमान समजता काय? मग सलमान खानच आहे. उडू 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 दबंग 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 दबंग. थोडं शांतीला जर. शांतीला 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 करायचं म्हणतोय. शांतीला करायचं. शांतीचा विषय माहिती आहे का? नको का काय विषय नको काढू. काय झालं काय झालं? तुला माहिती ना, ती माझ्या आयुष्यामध्ये होती तोपर्यंत मी दिलवाले होतो, पण माझ्या आयुष्याचा कधी मला माहित नाही. म्हणजे आयुष्यात दिलवाले दुल्हन ले जाएंगे नाही झाला.
माझ्या आयुष्यामध्ये कमी खुशी कमी कमी पण नाही. असू दे बाबा, समजू शकतो मी. अर्जुनाला फी हा आपल्याला हे भरायचा आहे, फॉर्म भरायचा आहे. इतका उशीर इथं झाला कसं काय व्हायचं? बरू की हा? बरं ऐक की. ऐक एक मिनिट. विषय काय माहित आहे का? शांती माहिती आहे तुला? शांती कुठे राहते, कुठे आहे? आम्हाला सगळं डिटेल माहिती आहे का नाही? तिला जर भेटायचं असलं भाऊ, हा. गाडीच्या चावी कुठे? अरे आपल्याकडे यायची आहे. तर ऐक की विलास भाऊ, बस ना, बस बस बस, चावी खूप बस. तर शांतीला भेटायसाठी नियोजन लावतो एक तुझं. 100% तुझा दिल जली झाला ना, दिलवाले कसा लावायचं ते माझे बघतो ना भाऊ. जीना सिर्फ मेरे लिए खायला पाहिजे होणार. अरे 100% भाऊ, जीना सिर्फ तेरे लिए सांग गाव. हा येऊ का मग मागे? लवकर ये. हा येणार येणार. साल्याकडे जायचंय. सान्याकडे जातो. काय बाई गौरी, तुझं कसं लक्षात राहत नाही काहीच? टेन्शन. आता त्याला ऑल द बेस्ट नको का द्यायला? आपल्या गावातले पोरं भरती करतात ना. अगं तेच, पण अर्जुन नाही जाणार, मला हे केल्याशिवाय नाही जाणार. अगं कसा नाही जाणार? शेवटची तारीख आहे, नाही जाणार. मला IPS व्हायचंय. हो, तुझा IPS अर्जुनच्या आधी भरती होणं माझ्यासाठी खूप गरजेचं. वाह वाह, काय सॉरी सॉरी सॉरी. गाव पालत गाठलं. ए शॉर्टकट हुडकून काढलं की नाही, पण सापडलं की नाही? सॉरी, ठरल्याप्रमाणे उशीर झाला. नाही, ओके ओके, इट्स ओके. बरं ना, ठरलेलंच आहे. हा ठरलंय. जर त्यावेळेस उशिराशिवाय आपल्याला जमलंच ना आतापर्यंत, होय? मग काय तर हा झाले सुरू, एकामेकाच्या बाजू लगेच धरतोय. मग उंदराला मांजर साक्षी. बरं, टाइम नको घालवायला. कधी भरतोय फॉर्म? चालूच होतो, तुझीच वाट बघत होतो, तुझ्यामुळेच उशीर झाला. मी सांगितलं काय बघ, तुला माहिती तुला मी म्हंटलेलं ना, तो माझं विशेष घेतल्याशिवाय तो जाणार नाही. सकाळपासून त्याच्या मागे लागलोय मी. अरे चल चल, ते म्हणला 20 घेतल्याशिवाय जाणारच नाही. 20 रुपयाची नोट, कोणीच जात नाही. 20 रुपयाची नोट हातात देतो ना माझ्या. काय लागणार? बर, ती 20 फीस करा लवकर, मला अभ्यास करायचा. बर, उशीर करू नको, जा लवकर. बेस्ट ऑफ लक. बेस्ट ऑफ लक. थँक्यू थँक्यू. पैसे दिसले तुला? हे का? असू दे रे, लागतील तुला. एवढ्या लांब चाललायस, ठेव. काय ठेव? दे रे. अर्जुन, तू हे पैसे ठेवतोयस, तुला लागणार आहेत. मला अरे तिथे खायला पहिला काय करणार आहेस तू? मला- मला माहिती आहे तुझ्याकडे पैसे आहेत, तरी पण हे ठेव. अर्जुन, तू पैसे ठेवतोयस. अर्जुन, ऐकत जा माझं, नको मला. अर्जुन ऐक तू. अरे ऐक ना. अरे 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 अरे, तुम्ही घेताय का रे ते घेतलं ए तो आणि इकडे तुझं काय? अर्जुन ठेव पैसे. अरे ऐक ना, नको नको अर्जुन, हे म्हणलं ना, पैसे ठेव. नको म्हणलं ना तुला. अरे तुला लागतील ना, फॉर्म भरताना कमी वगैरे आले तर. आहेत माझ्याकडे पैसे. बरं ऐक, आता घे. अरे. भरती झाला की नाही की मला ह्याच्या डबल दे. अरे आहेत माझ्याकडे. हिलास? अरे ह्यो काय विषय? खूप मोठा विषय. हा, गडबड का चालली त्यांची एवढी? अहो ती फॉर्म भरायला चालल्यात. का? इलेक्शनचा? अहो इलेक्शनचा नाही, मग ती आर्मी मध्ये भरती व्हायचं ना त्याला, त्याचा फॉर्म भरायला चालला ते. अरे तुमचं ते भांडणाचं चाललंय. अर्जुन, उशीर होतोय, हे ठेव पैसे. कोणत्या नात्याने पैसे देते? तुझी एक जवळची मैत्रीण म्हणून देते, ठेव. तू खूप ग्रेट आहेस. एकटीच ग्रेट होय. अरे तू, आम्ही नाही ग्रेट. अगं तू तर ग्रेटेस्ट आहे. चल, जाऊ. अर्जुन चल की. हे व्यवस्थित जावा, व्यवस्थित जावा. चालव गाडी. स्टॉपला यशस्वी भव, लवकर भरती होऊन घे. जाऊ का मग? ए नीट जा. हा. काय ते विषय आपल्याला कळला पाहिजे. अवसनीशे तो विषय लय मोठा आहे, म्हणजे तुम्हाला अजून काय माहितच नाही होय? नाही कडे काय माहिती. अहो ते फॉर्म भरायला गेल्यात. कसला? इलेक्शनचा? अहो इलेक्शनचा नाही, मग आर्मीचा. त्याला काय होईल? त्याने काय होईल? हा, अहो त्याचं गावात नाव होईल, पूर्ण देशात नाव होईल, आणि गौरी पण त्याचीच होईल. ए मग ही आर्मीत भरती झाल्यावर गौरी त्याची होईल? अरे मग आपण का शांत बसलोय? आपल्याला पण फॉर्म भरावा लागतोय, आपण पण फॉर्म भरायचा. आणि गाडी तुझी हिंडवतोय ती काय भानगडावर नेमकी? अहो सनीशेठ गाडी घेऊन तुमच्याकडे येत होतो, पण बळजबरी त्यांनी माझी गाडी घेऊन गेली, आता मी काय करू? जाऊ दे,
ती का आपल्याला माहित नाही. अरे जेव्हापासून तिनं हे आपल्या हाताला स्पर्श केला होता तेव्हापासून आपल्याला रातच्याला झोप लागना. ती 90% आपलीच झाली. म्हणजे ह्याच्यातच आहे आपण. म्हणजे कालपासून तुम्ही हात धुतलाच नाही. हे मग इलास आपल्याला पण आर्मीचा फॉर्म भरावा लागतोय. मी पण आता आर्मीचा फॉर्म भरणार. ग्राउंडला मी पण जाणार, पळणार मी पण. माझ्याकडे बघून वाटत नाही का तुला मी आर्मीत भरती होणार नाही म्हणून? होता की होताल की म्हणजे हो लागल, त्याशिवाय पर्याय नाही. अहो बायासाठ सॉरी अहो सनी सेठ त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागती. त्याला सकाळी 4:30-5 वाजता उठावं लागतं, रनिंग करावं लागते, प्रॅक्टिस करावं लागतं आणि नंतर मग ती आर्मी मध्ये भरती होतोय माणूस. एवढं तुम्ही करू शकता का? ठोक ज्यावेळेस तिचा हात या हाताला स्पर्श झाला होता त्यावेळेस आपण तिला 90% जिंकल्यासारखं झालं होतं. जर तिची जर इच्छा असेल की बाबा आर्मीवाल्या सोबतच लगीन करायचंय तर 4:30 काय आर्मी 3 उठल. मग मला पळणं होणार नाही पण मी पळल का तर ती माझी व्हावं. बरोबर आहे का नाही? काही करून आपल्याला आता फॉर्म भरावं लागल आणि काय असेल ती आर्मीची तयारी करावं लागल. आणि माझा गुलगुल्या काय झालंय गेला वारीला. गुलगुल्याचा रस्ता त्याने लय भारी काम केलं असतं. असू दे गुलगुल्याना पण ही बुलबुली आहे की माझ्यापाशी. बोलबोल नाही बरं येईल असू दे. बरं चल आता एवढं ध्यानात ठेव. आता मिशन एकच, मिशन फौजी करायचं म्हणजे करायचं. चलो चलो. काय रावसाहेब नमस्ते. बसा. हा आवर बसा. बसा. तुमचा हुकुम निरोप आला म्हणून आलो भेटायला. बापू हा निरोप देईपर्यंत वाट बघायची कशाला? झाला उशीर थोडा. बोला ना काय हुकुम. आमचं पैसे कधी देणार आहे? हा देतो. आता पोराचं चाललंय नोकरीचं, फौजीत भरती व्हायचं म्हणतोय. काय अहो किती दिवस फौजी भरती सांगणार आम्हाला? हा नाही होईल आता बा चाललंय भरतीच. हे बघा हा. ते घर खाली करा आणि तुम्हाला गायराना जागा देतो तिथं जाऊन राहा. असं नका करू आबासाहेब. तुमच्या आशीर्वादांचं वसरी भेटली. आता कशाला दुसरीकडे आम्हाला तिथून नेताय हो? तुम्ही आमच्या पैशाला धोका तर लावणार नाही ना? नाही 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 नाही. अहो गरीब आहे पण इमानदार माणूस आहे. तुमचे पै फेडणार आबासाहेब किती केलं. ठीक आहे. तरी पण इलेक्शन आले, हा आम्हाला जरा खर्च आहे. बरोबर आहे. ध्यानात असू द्या. हा हा नाही. या येऊ का? रामकृष्ण. बापू हा राहू द्या काम, मी करतो काम. का? अहो राहू द्या, कशाला कष्ट करताय या वयात? अरे बाबा शरीर तरी साथ देतंय का तुमचं? असू दे. राहू द्या ना द्या, मी काम करतो. राहू द्या. अरे ऐक जरा, तू एकदा भरती झाला ना की माझं डोळे मिटायला मी मोकळा झालो. तोपर्यंत काय मला होत नाही. भरतीला लय टायमिंग आहे अजून राव. अरे होतंय सगळं बाळा, तू काळजी करू नको. मला काम केल्याशिवाय हे एवढं कष्टाचं काम मला पण बरोबर वाटणार ना. एवढं आता कष्ट काय करताय करणार? तुम्ही. शरीर तरी साथ देतंय का तुमचं? मान्य आहे सगळं, पण माझं मन मला म्हणतंय एकदा माझं जीवन तर गेलं ह्यात गाड्या, पण तुझं मला घालवायचं नाही. म्हणून काय बी झाला तर तू फौजी म्हणून पहिला बाहेर ये, तोपर्यंत मी करत राहणार. मला काय होत नाही बघ. आजच्या दिवस मी तुम्हाला काम करू लागतो. कर कर कर, पण आजचा दिवस गाड्या परत काय तू इथं यायचं पण नाही. तुझं पाऊल इथं ठेवायचं नाही, तुला सांगतो आधीच. बर हो घ्या की.
ए चल जायचंय ना आपल्याला. नाही थांब, मला तुझ्याशी बोलायचंय. माझ्याशी? हा. काय? गाडी बसून बोल ना मग. नाही, मला आताच बोलायचं. काय झालं? मला एक सांग, तू हे जे काही अर्जुनसाठी करतेस ते कशासाठी करते? कशासाठी म्हणजे? अगं माझी आणि त्याची मैत्री आहे ना चांगली. मैत्री आहे, पण मैत्रीमध्ये लोक एवढं सगळं नाही करत ग. हे पैसे देणं किंवा तुला जे काही वाटतं ते त्याच्यात. अगं गुड्डे, त्याच्या घरची परिस्थिती नाही ग एवढी. आणि काय होते, आणि तुला तर माहितीये फौजीविषयी मला किती प्रेम आहे ते. मग माझ्या गावातला एक मुलगा फौजी झाला तर मला अभिमानच आहे ना, म्हणून मी करते सगळं. खरं सांग, प्रेमात नाही ना पडली त्याच्या? मूर्ख आहे का तो कुठे मी कुठे, एजचा डिफरन्स तुला जाणवतो ना. तुला मी कालच सांगितलं, प्रेमात आणि युद्धात सगळं काही माप असतं. हो बाई. जेव्हा लोक प्रेम करतात ना तेव्हा लोक वय बी नाही बघत. हो माझी आई, मलाच माहितीये तुझं सगळं तत्वज्ञान माझं पाठ झालंय. नाही विषय काय होईल, तू जाशील मैत्री म्हणून करायला आणि त्याचा वेगळाच काहीतरी इफेक्ट व्हायचा. दुनिया माझ्याबद्दल काय विचार करते याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. बस चांगले, धन्य आहे मग तुम्ही मॅडम. चला जायचं आता आपण. चल. मी म्हंटल काय गंभीर विषय घेऊन बोलवले मला. बसा. गंभीर आहे, आपला विषयच गंभीर आहे. हो. तुझा विषय गंभीर, तिथं गौरी खंबीर. चल. कसं आहे वातावरण कुठे? एक नंबर आहे बघ, इतकं भारी वाटतंय ना, असं वाटतच नाही इटभट्टी आलोय आपण. मग कुठे गेलोय? फिरायला असंच वाटतंय. तुला फिरण्याशिवाय उद्योगच नाही दुसरा. होय का? ती काय आहे? अगं ती कामगार लोक राहतात ना, हा, त्यांच्या राहण्यासाठी सोय केली बघ. त्यांना बी राहायला गुरु आहे तुमच्याकडनं? आमच्याकडून म्हणजे मग ते कुठे जाणार कामगार लोक? ती बी आहे म्हणा. हा मग लईच भारी बघ, काय बी म्हण. साम्राज्य सगळं दिसतंय ना, हे माझ्या वडिलांनी वेळ उभं केले बघ. त्यांचं खूप मोठं स्वप्न होतं. आणि आता चुलते आहेत ना, ते नुसतं आयता पिठावरती काय म्हणतात रेगोट्या मारायची कामं करतायत, दुसरं काय नाही. पण चांगलेत की ग ते पण, तुला किती जीव लावतात. पण काही पण खावायला सगळेच लावतात ग जीव. पण काही पण म्हण, आपल्या आई वडिलांची जागा आहे ना, कुणीच नाही. कोण नाही देऊ शकत, ते आहेच. खूप आठवण येते ग त्यांची. असू दे ग, मी आहे ना. अरे चेष्टा केली. बरं मला काय म्हणायचंय, ही इटा बिटा तुमच्याच आहेत काय सगळ्या? अगं ही सगळं टोटल आहे ना ते आपलंच आहे. मग काय माहितीये का, माझं डोक्यात जर एक प्लॅन चाललाय. कसला? मी ना असं मोठा बंगला बांधणार आहे आणि शूटिंगला देणार आहे भाड्याने. मग इटा द्यायची का मला? तुझंच आहे हे, विचारायचे काय? ए पैसे बिशे मागची ना, आम्ही पैसे बिशे देणार नाही. नको देऊ. आता नाहीच का? आता ना ग, आधी मला ती इटा नाहीला काहीतरी व्यवस्था करायला लागेल ना. तसं काय हातात नेऊ का काय आता? ते सगळं झालं कुठे, पण तू बंगला कुठे बांधणार आहेस? कोण पटवलंस का काय? पटवला बिटावला हे तसलं असतं वय. आम्हाला नको राहिलं घर बीर चांगलं घर, बंगला फिंगला हे काय तू. मला वाटलं कोण स्वतः राहते बंगल्यात आणि मैत्रीण राहते साध्या घरात. ती नको बंगला बिंगला. गाडी बघ आणि पाहिजे एवढ्या विटा घेऊन जा, आणि माती पण नाही लागत असली तर. ती बघूच. ती बघ, आपलंच आहे, आपलंच आहे. चला निघायचं का आता? बर जाऊ. 4-5 इथं फोटो बिटो काढायचं का जरा? चल घे सेल्फी मार. हा, फोटो शिवाय याद नाही तुला. मग तोंड दिसते का माझं? ए अगं असं कर की. त्याला काय म्हणतात कुठे? पप्पी. पाऊट म्हणतात, पाऊट. हा पाऊ पाऊ. चल आता. लवकर चल, माहितीये ना अहो माझं नाव शुकशुक नाही, माझं नाव सनी आहे, पण लोक मला लाडाने सनी शेठ म्हणतात. हो काय बी असू दे, इथं काय करायला लागलाय तू? ती इटभट्टी आपली. आपल्या आमची इटभट्टी म्हणजे आमच्या गौरीची इटभट्टी. म्हणजे ही इटभट्टी तुमची आहे? हो. मग ही जागा बी तुमची आहे? माझ्या वडिलांची आहे. आता वडील नाहीत त्यामुळे माझ्या नावावरती झाली. म्हणजे ही जागा प्रतापराव पाटलांची आहे? हो. ते प्रतापराव पाटील आहेत ना, ते माझे चुलते आहेत. हो का? ही जागा माझ्या नावावरती आहे. तुला कळत नाही? एकदा सांगितलं ही जीच आहे. अशी भानगड आहे काय? बर बर बर. म्हणजे ही इटभट्टी आपलीच झाली म्हणायचं?
आपली नाही, माझी. अर म्हणजे ह्या जागेची मालकीन तुम्ही आहे, हो. प्रतापराव पाटील नाहीत. बर बर बर. तर तुम्ही हे प्रश्न का विचारताय? नाही नाही ते असंच माहितीसाठी आपलं बरं असतं. आज उद्या जर कोणी विचारलं बाबा ही बट्टी कोणाची आहे काय, मग सांगता आलं पाहिजे ही बट्टी कोणाची आहे कोणाची नाही. आता तुमची म्हणजे आपलीच झाली, म्हणजे आपली म्हणजे आपण कसं एक गावाला आहे, मग सांगता येतं लोकांना बाबा ही इटबट्टी आपलीच आहे म्हणून. चालतंय, घेतो इटबट्टी ती इटा बिटा घेतो. अजून कुणाला पाहिजे असलं तर बघा इटा. हो चालतंय चालतंय. ठीक आहे, येऊ का? हो हो चालतंय. लईच राडा झाला गड्या. पप्पा तर मोकार भांडणं करते त्या प्रतापराव पाटला सोबत. हा आता कुठं जोडायला चांगलं चान्स भेटायला लागलाय. कस करायचं, काय तर मार्ग काढावा लागेल. चल यार तुमचं काय लक्ष आहे का नाही बट्टीवर? इटा पडले की कोण लावायचंय? कामगार कुठे गेले सगळे आपली? खाली करा गेले, इटा खाली करा गेले. अहो इटा पडलेले कोण लावायचं? मग मी लावू का? मी लावू का? काय तुम्ही काम करताय? लेबर कुठे गेली सगळी? इट खाली करा इटा. इट ही सगळं लावून घ्यायचं, काम व्यवस्थित करायचं. ही मला असं चालणार नाही अजिबात. लवकर उरका, उरका लवकर. ती दुसरे लेबर बोलवा अजून. पप्पा काय शे काय इटा पडले ते हे काम नीट करा ना, त्यांना पगार द्यायचा, सगळं व्हायचं. ते अशीच फिरते इकडे तिकडे. हो लेबर कुठे गेली? लेबर गेली खाली करायला, इटा खाली करा गेली. काय राव सगळे नुकसानी करताय राव तुम्ही. लेबर कडे लक्ष द्या जरा थोडं. हो हो देतो. उगा बिनकामाचं पप्पा लोक त्रास देऊ नका. नाही 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 उगा म्हातारपणात उगा बिनकामाच काय तर कुठाला काम सांगू नका, लोट देऊ नका आमच्या पप्पाला. नाही देत नाही देत. बरं बघा ती लेबर कुठे गेली बघा. उरका, लेबर बोलवा. काही लेबर कामच करत नाही नाही. जाऊ द्या, असू द्या. काय आता वयामानानुसार हाय ते, आता सगळं बघते ते म्हणल्यावर करतील, नाही काय अडचण. एवढं नाही काय विषय. तिकडे गेले असतील ती ट्रॅक्टर हे भरायला. करतील आता हा. येतील करतील काम. ते मला काय म्हणायचं होतं माहितीये का, हा. शे इटभट्टीचा आपण उगाच विषय हाती घेतलाय राव. का बरं? कशाला उगा बिनकामाचं? मला तर माहितीनुसार ही जागा दुसऱ्याची आहे ना. अरे असू दे ना, तुझ्यासाठी चाललंय ही बट्टीचं मोठी बेटी टाकायची व्यवसाय हो करायचा. बरोबर आहे, माझ्यासाठी चाललंय. हा. पण लोकांचा हारमळ तरमळ ती मला बरोबर वाटणार नाही हो. हा अरे जागा आपली आहे सनी बाई, ती पाटील अतिक्रमण आपल्याच करतोय. अहो नाही ते उगा भांडण तणणं ती मला आता बरोबर वाटत नाही हो. आता मागच्या वेळेस भांडणं झाली. आता ऐका की 2 मिनिटं माझं ऐकून घ्या. आता मागच्या वेळेस भांडणं झाली, मला गावाच्या बाहेर राहावं लागलं. हा किती वर्ष मी बाहेर होतो. हा परत मला किती दिवसांनी परत मला गावात यायला चान्स भेटला, ते सगळं मिटल्यावर. आणला ना तुला मी सोडवून. हो तुम्हीच आणला. मी असताना काय तुला घाबरायची गरज नाही ना. आणि हा तू कधीपासून बदलायला लागला? मध्ये भांडणं म्हणला, मला सांगा कुणाचं नाव, मी बघतो त्याच्याकडे. हो आणि आता म्हणतोय भांडणं करायचं नाही. नाही 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 विषय काय होते, भांडणं तणनाने कोणाच चांगलं झाले. हा सगळं वाईट मार्गावर जाण्यापेक्षा हे काम करू, चांगल्या मार्गाने सरळ मार्गाने. ही जी जागा आहे त्याला देऊन टाकू. आणि शी म्हणजे कसं आहे, ही जागा आहे का नाही दुसऱ्याची वाटतं ना. उगा बिनकामाचा उगा लोकांचा हारमाळ तरमाळ नको. आपली एवढी माती टाकली ही इट, ही काय करायचं जगून? नाही काहीतरी आपण मार्ग काढू त्याच्यातनं. हा काहीतरी मार्ग काढू. कसं आहे भांडणं तणणं चांगलं नाही हो. आणि बघू काहीतरी. बरं ठीक आहे सनी, तू आता सुधारला दिसतोय बाहेर राहिल्यामुळं. बरंच हुशार झालेला होय दिसतोय. होय. चालतंय चला गड्यांचं काय झालं बघू ना. बरोबर. कुठे लेबर गेली बघू आपण. चला. सनी आंघोळ कर ना. आंघोळ कर ना. कसला विचार करत बसलाय? विचार करायला भाग पाडले. कोणी? विचार करावाच लागतोय. कशाचा विचार करतोय? मला लगीन करायचंय. लगीन? हा. अरे करू ना मग. मुलगी एखादी बघून करून टाकू लग्न, त्याला काय. पोरगी मी बघितली. तू बघितली? हा. अरे हा बाप असताना तू कसं काय बघितलीस? नाही माझं प्रेम प्रकरणाचा विषय. प्रेम? हा ते आपल्या गावातल्या पाटलाची पोरगी, त्यासोबत आपल्याला लगीन करायचंय. कुठला पाटील? ते आबा पाटील.
अरे काही याड लागलंय काय तुला? का त्या आबा पाटलाचं माझं पुराणी दुश्मनी आहे. ती काय मला माहित नाही, तीच मला माझी बायको म्हणून पाहिजे. अजिबात जमणार नाही. काही अडबेड लागलं काय तुला? मला काय बाकीचं माहित नाही, ती बायको म्हणून पाहिजेच मला. दुसऱ्या मुली मज हजार पडल्यात. दुसऱ्या मुली नको आहे त्या, मला तीच पाहिजे. माझा एक मित्र पुण्यात आहे, एक मुंबईत आहे, त्याला 2-2 मुली आहेत. तू ज्या मुलीकडे बोट दाखवशील ती मुलगी मी तुला करून देईन. हा तर मग माझं बोट हे तुमचं बोट घेतो आणि त्याच पुरीकडे, आणि ती गौरीच मला बायको म्हणून पाहिजे. जमणार नाही. जमवच लागेल मला. गोपिन का माझं मागचे दिवस पुढे आणू नका. तुम्हाला बघायचं काय ना, आज याचा खलासच करतो, त्याशिवाय तुम्हाला बी कळायचं नाही. नको बेटा असं करूस. हा बाबा, माझ्या डोक्यात काय चाललंय तुम्ही ऐकून तर घ्या की. तुला कुठलीही चांगली मुलगी मी सुंदर मुलगी करून देईन. नाही 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 नाही. माझ्या डोक्यात काय विषय चाललाय तुम्ही ऐकून घ्या. ती तुमची भांडणं कोणासोबत आहे? ती माझी भांडणं त्या आबा पाटला बरोबर आहेत. बरोबर. ती जमिनीचा वाद कोणासोबत आहे? आबा पाटील. जमीन कोणाच्या नावावर आहे? आबा पाटलाच्या. नाही, हिथं तरी शे गणतोय. ती जागा त्या पुरीच्या बापाच्या नावावर आहे, आणि ती वारल्यामुळं ती जागा पुरीच्या नावावर आली. आज उद्या तिचं माझं जर लगीन झालं तर ती जागा कोणाची झाली? आपली. ही माझ्या डोक्यात विषय चालू आहे. अरे वा, बेस्ट आयडिया. माझ्यापेक्षा हुशार निघालाच. हा चालतंय, मी टोन टाकूया भांडण. चालतंय. मग काही करून काय करावं लागेल तुम्हाला? ती भांडणं असतील ती मिटवावं लागतील. मिटवाच लागेल. आता तुझ्यासाठी मिटवणारच मी. हा चालतंय. माझ्यापेक्षा तू जास्त हुशार निघाला बेटा. येऊ का? आंघोळ करून घे. हा चालतंय चालतंय. झालं, एक तरी शे मार्गी लागला. चला घेऊ आंघोळ करून आता. प्रतापराव बोला की पाटील. गावात वैर करून कुणाचं भलं झालंय? कोणाचंच नाही. ते बघा, 2 काकऱ्या तुमच्याकडे आणि 2 काकऱ्या आमच्याकडे. चालतंय, ठीक आहे. आपल्याला काय कमी आहे? आपण दोघं मोठंच आहे गावातलं, आपल्याला काय कमी आहे दोघाला पण. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण दोघं एक झालो, गावचा फायदाच फायदा नुसता. काय? हा बरोबर आहे, एक झाल्यावर फायदाच होणार आहे गावाचा. आणखीन एक महत्वाचं, तुम्ही ग्रामपंचायत बघायची, आम्ही जिल्हा परिषद बघायचं. ठीक आहे पाटील. काय म्हणताय? कुणाला फायदा आला तर एकच आहे दोघांपैकी. कसं वाटलं? चांगलं चांगलं वाटतंय, चांगलं वाटतं. त्याच्यावर एकच सांगतो, वाटीत ताटात नाही तर ताटातलं वाटीत. हा बरोबर आहे पाटील. बरं, आता ह्यो समजा विषय झाला वेगळा, आणि सर्वात महत्वाचं, आता ह्यो आपला विरोध थांबून आपण संबंधी बनूया. चांगली गोष्ट आहे पाटील. तुम्ही गौराबाईला बघायला कधी येताय तेवढंच सांगा फक्त. कधी कधी बोलाव पाटील, कधी आमची तयारी आहे. बरोबर, चालतंय. ओके पाटील. आबासाहेब आहेत का घरात? कोण आहे? मी बाप्पू. काय काम काढलं? हा होतं वाईज जरा काम. बर बसा, मी पाणी घेऊन आले. वाईजी. चहा ठेवत्या बापू साहेब? अर्जुन, हे अर्जुन, काय काय विचार चाललोय डोक्यात? इथून पुढे नाही कुठला फॉर्म भरला नाही, कुठल्या भरतीला जाणार नाही, काय नाही. डायरेक्ट आपलं बाबासोबत वीटभट्टीवर काम करणार. काय वेडा झालायस का? काय झालं अचानक? काय झालं? या देशात तुला काय चाललंय माहिती आहे का? शिक्षण व्यवस्थेचा पहिल्या वेळेस नेटचा पेपर झाला, आणि त्याच वेळेस सगळ्यांना समजलं की नेटचा पेपर फुटला. आणि नेट सारख्या मोठा पेपर जर फुटायचा तर मग हे बाकीच्या मुलांनी करायचं काय?
की आपली दयनीय अवस्था झाली आणि तू म्हणते की तू पुढे हे कर. आणि फॉर्म भरायला गेलतो 6 लाख विद्यार्थ्यांचे फॉर्म आलते. त्यांचं कसं होणार की जर पेपर फुटी होत असेल जिथं ते मॅनेज गोष्टी होत असतील तर माझं काय काम कर मी त्या गोष्टीच्या वेळ वाया घालवायचा. तिकडे काम केलेलं बरं नाही. माझ्या बाप कसा कष्ट करून मारायला लागलाय इकडे त्याला हातभार होईल. अरे आपल्या महाराष्ट्रामध्ये किती भेसळ माफिया होते. तुकाराम मुंडे साहेबांनी केलंच ना त्यांच्या मुसक्या आवडल्याच ना. आवडल्या मग त्यांच्यासारखा योग्य व्यक्ती जर योग्य पदावर असेल ना तर योग्य तो नाही भेटतो. तर तू का असा विचार करतोय. तूही कुठल्या तरी योग्य पदावरती जाशील ना. सॉरी. अरे आपल्या महाराष्ट्रामध्ये किती भेसळ माफिया होते. तुकाराम मुंडे साहेबांनी केलंच ना त्यांच्या मुसक्या आवडल्याच ना. आवडल्या मग त्यांच्यासारखा योग्य व्यक्ती जर योग्य पदावर असेल ना तर योग्य तो नाही भेटतो. तर तू का असा विचार करतोय. तूही कुठल्या तरी योग्य पदावरती जाशील ना. आणि तुला यासाठी काही जे लागेल ना ती मदत करायला मी आहे की. मी तुझ्या कायम सोबत आहे. चालतंय. ओके चला निघूया का आता. चला. कारभारबाई त्या कपाटातले पैसे कुठे गेले. कसले पैसे? अहो त्या कपाटात आम्ही पैसे ठेवलं होतं. अहो तुम्ही मला कधी सांगून ठेवता का हो पैसे? सगळे व्यवहार तर तुम्हीच बघताय, तुम्हीच पैसे आणता, तुम्हीच ठेवता. अहो पण बाहेर पैसे ठेवलेले पैसे गेलं कुठं. बरं गौरवबाई कुठे गेलेत? गौरबाई गेली सकाळीच बाहेर. अहो पोरगी म्हणून जरा तरी त्याच्यावर ध्यान ठेवा. हा का आपली कुठं बी उंडगत फिरू द्या. मला एक सांगा घरी कोण आलं होतं का? घरी हा बापूसाहेब आले होते. बापूंचं काय काम होतं? बापूसाहेब आले बसले तुमच्याकडेच काहीतरी काम काढलं होतं. विचारत होते आबासाहेब आहेत का, आबासाहेब आहेत का. लय उशीर वाट बघत बसले होते. आता येताल मग येताल. घरी चोरी करतोयस? नाही चोरी करतोय घरी तू? हो नाही खोटं नाही बोलत. चोरी करतोय दुपारी घरी आलोस का? पैसे द्यायला आला का चोरायला होतास? नाही छान पैसे द्यायला तो खरं ते सांगतोय आबासाहेब. पोरग भरती करतोयस. तुझं पोरग कसं भरती होतंय बघतो मी. तुझ्या पोराला तंगड मोडून ठेवतो. असं नका करू. असं नका करू. मी खरंच चोरी केलास का? नाही केली. खरं नाही खरं सांगतो मी नाही केली चोरी. तुझं आणि तुझ्या पोरा दोघांचं बी चांगलं तोडतो का नाही बघ. नका असं करू. माझं पैसे मला आणून द्यायचं समजलं का? पैसे नाही घेतले. हरामखोराला पैसे चोरले घरात ना. मी चोर नाही. बोल ना बॉस. चोर म्हणतात मला. मी चोर नाही. मी नाही चोरी केली. गावावर पार मध्ये खरे बांडगोळा लय मस्ती आली काय? हा ए यार मस्ती आल्यागत कुणी केलं? अंगावाडी कुणी घातली? तो घातली का आम्ही घातली? तू भाग पाडतोय मला हे असलं कुठानं करायला. अरे काय संबंध आमच्या? मी प्रॅक्टिस करून घरी निघालो तुम्ही गाड्या अंगावर घालताय. मला वाटतंय विलास आपला मागचा इतिहास यांना माहित नाही. मागचा दिवस पुढे आपल्याला आणावं लागते ते. अरे कसलं दिवस अरे कधीतरी एका जाग्यावर आज जा. कधी इकडं कधी तिकडं दोन तोंडी मांडू लागत करतोय तू काय माहितीये ना. वरती गोल आहे म्हणून तर आपला विषय तुम्ही सगळी प्रजा आम्हीच फक्त राजा. यो सनी भया फक्त राजा. त्याच्यामुळे सोबत घेऊन फिरतो ना भाया तू.
दोन तोंडी मांडूळ आहे, कधी इकडे तर कधी तिकडे. एवढ्या दिवस आमच्या सोबत फिरत होता, जसा की तो आला की तुझ्यासोबत फिरायला लागला. मांडुळावनी पलटी मारली त्यानं. ही तर स्ट्रॅटेजी तुम्हाला कळली नाही ना. अशी आपलं लय गुप्त राहायचं. अरे तिथं खाल्लेलं मिठाला जाग. मिठाची भाषा तू करू नको, तुझ्याकडून ते सोबत नाही. मिठाची भाषा त्याला बोलू नको, मला बोल. काय बोलायचं, काय बोलायचंय तुला? अरे पण तुला मी अजून बी सांगतोय. काय तू जी करतोय ती चुकीचं करतोय. काय करतोय तुला मी अजून बी सांगतोय, तू करतोय ती चुकीचं करतोय. अरे पण काय करतोय मी? मला उगं बोलायला लावू नको. काय बोला, मी तुला फक्त चांगल्या भाषेत समजून सांगतोय. तुम्ही बोलाच. हिलाच म्हणतोय म्हणून सांगतो, त्या गौरीच्या नादी लागायचं नाही. गौरी फक्त माझी आहे. गौरी फक्त माझी आहे. आणि बांडगुळा, तुला अजून बी सांगतोय, तिचा नाद सोडून दे. कोणाला बोलतोय कळतंय का तुला? कोणाला? हा, कोणाला? एका सापटीत रगात काढून तोंडात. अगो पळू, घाबरू 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 पडू घाबरू. ए झाकण जुलिया, तुला मी अजून बी सांगतोय, तिचा नाद करायचा नाही, तिच्या नादी लागायचं नाही. हे चल, कुठे यांच्या नादी लागतो? घे गाडी. ह्यांची गौरी फक्त समस्येची एवढं ध्यानात राहू दे. चल ग्राउंडला तोंड घेऊन सांगायला. कस काय? कोणाचं आहे? अगं माझ्या बहिणीचं आहे. अरे रे ना ना, हे इकडे बघ. मावशी काय म्हणते हो? काय नाव आहे? मावशी. मी एक मावशी, ही एक मावशी, दोन दोन मावशा. या या या, चला भूर जायचं. भूर 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 भूर. काय काय? मम्मा कुठे गेली मम्मा तुझी? बघते तो बघ ती सांगती मम्मा कुठे. कुठे मम्मा? मम्मा कुठे? ही गुड्डी येडी आहे. तिची मम्मा बाहेर गेली ना, मम्मीला घेऊन आली. तुझ्याकडे राहते गुड्डी? मोबाईल मोबाईल मोबाईल. कोणाची मोबाईल? कुठलं गाणं ग? कुठलं गाणं लागतं तुला? पिल्लू चिमणी अगे चिमणे काय लय चिमण्या. अच्छा गाणं गायचं. हो काय बा, तुला खायला काय करायचं? काय खाऊ खाणार? तिला एक ना शिरा आवडतो. शिरा तिला लय शिरा आवडतो. शिरा तुला शिरा आवडतो का? तुला कुठे शिरा आवडतो ग? आता ते किती छोटं बाळ आहे अजून. तिलाच आवडतो. आहे का नाही ग? सांगितला शिरा करायला. नाही, दात नाहीत म्हणा मला. मग शिरा असा पातळ बनवायचा का डायरेक्ट? चालते. हा मी बनवते. हा चल मी येते करू लागेल. चल चल चल. आज मला बोल बोल बोलायला खायचंय. गुडीला अजून कशी काय नाही, ती आज अजून आली. इतका उशीर झाला, आज बोलूनच टाकतो तिला. ए गुडे इकडे की, अगं तुझ्यावर बोलायचंय. कसं बोलायचं, भीती बिलाईच वाटते मला. अगं तू काय म्हणतोय? अगं गुडे, मला तुला काहीतरी सांगायचंय. अगं बोल की मग. अगं प्रत्येकच गोष्ट का अशी सांगून होते का? तू अशी ओळखून बी घे की ग. ही बघ, तुझ्या मनात ओळखायला मी काय मनकवडी नाही, कळलं का? अगं नाही, बोल पटापट. अगं सांग पटकीर ना. अगं मनकवडी नाही, पण माझी थोडीशी एक्साइटमेंट बी थोडीशी समजून घे की ग तू. मुद्द्याचं बोल, मला उशीर होतं, टाइमपास करू नको. अगं ते मला तुला सांगायचं होतं की माझं की नाही तुझ्यावर प्रेम 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 यायला गेली वाटतं निघून. माझं प्रत्येक वेळेस हे असंच होतंय. कुठल्या जर पोरीला प्रपोज मारायला गेलो का नाही रे, बोलण्यामुळे पोरगी निघूनच जाते. माझं इंजिन सारखं अटकतं, एखाद्या फिटरला दाखवतो. आता चांगल्या अर्जुनला फोन लावतो, कुठं आहे ते बघतो. हॅलो, हा अर्जुन कुठं आहे तू? अरे चल, तो गौरी मला चेअरअप करते. अरे काही येणार चल, तो गौरी मला बोलवते.
आणि येडायच काय आणि ती गौरी जर पळत असेल तर आपल्याला काय अडचण आहे? आपण चल गौरी अहो सनी शेठ फक्त तुम्हाला तू बास होतोय गौरी बिवरी काय नाही तुम्हाला पाहिजे तुम्ही पळा मी जाऊन बसतो मलाच बास होतोय बाहेर लय पळालो रे आज हा आणि पण अरे तिला ती माझ्या हाताला धरत होती रे म्हणजे आणि सनी शेठ तुम्ही अजून पण हात धुतला नाही छे अरे येडायच काय तू तिनं माझ्या हाताला धरत होती आणि पळ सनी सनी पळ जसं ती म्हणत होती पळ तसं माझ्या पळायचा स्पीड वाढत होता तू का माग किती लांब राहत होता येड्या हा मी पुढं तर तू माग पण आम्ही दोघं सोबतच पळत होतो अहो सनी शेठ फक्त तुम्ही एकटाच पळत होता ती कुठे होती अरे येडायच काय रे नाही माझ्यासोबत गौरी पण होती अहो नव्हती सनी शेठ ते तुम्हाला भास झाला असेल मी किती वेळा तुम्हाला सांगतोय अरे ती भास नाही माझं प्रेम आहे तिनं माझ्यावर केलेलं प्रेम आहे म्हणून तर ती माझ्यासोबत पळत होती पण लय दमलो रे बाबा आज हा तुम्ही नाही दमला मला दमावलंय हो जित नक्की तुम्हाला भरती व्हायचं का मला भरती होते अरे असू दे की आणि बांडगुळा मला म्हणत होता भास होती ती बघ बर आली का नाही ती तुम्ही इथं अहो मी पण आता भरतीची तयारी केली ना त्याच्यामुळे फॉर्म हे भरलाय आणि भरतीचं मी भरती होऊनच दाखवणार आहे ते अर्जुन आणि राहुल्या आले होते ना कोण अर्जुन आणि राहुल्या नाही नाही त्यांचं काय आपल्याला माहित नाही ती कुठं असतील ते आपल्याला काय माहित नाही पण मी सकाळी पहाटे 3:30 वाजता उठतो ही काय 5-5:30 वाजता उठते ह्याच्यामुळे थोडा मला उशीर होतो आणि ह्या ग्राउंडवर मीच लवकर येतो आणि पळत राहतो प्रॅक्टिस करतो म्हणजे ती दोघं आज आली नाहीत का नाही नाही आम्हाला काय माहित नाही ती त्यांचं काय खरं आहे ती नाही हो ती रोज येतात प्रॅक्टिसला इथे मग तुम्ही आम्हाला कधी बघितलंच नाही म्हणा की नाही अहो रोज असतो आम्ही तुमचं लक्षच नाही हो आमच्याकडे आयला म्हणजे आपण पळतोय ते दिसत नाही त्यांना अर्जुनच दिसला नाही म्हणून लगेच विचारते ती अहो सनी शेठ त्या अर्जुनला मारा गोळी हा तुम्हाला माहिती आहे का काय अहो त्या गौरीचं पण तुमच्यावर प्रेम असल्याशिवाय ती गौरी इथपर्यंत आली का हा आलं का त्याला ती पण खरी गोष्ट आहे बरं का तिचं माझ्यावर खरंच प्रेम आहे म्हणून ती इथं आली मला विचारलं आज तुम्ही इकडं कस काय बरोबर आहे का तुझं बर चल मग अजून 2 राऊंड मारू राहू द्या तुमचं तुम्ही पळा मी निघालो अडचण नाही अडचण तुम्हाला दोघीला फायनल सांगतोय त्या प्रतापरावचं पोरग सनी त्याच्याबरोबर सगळं ठरवलेलं आहे साखरपुड्याची तारीख काढल्या समजलं हे अंतिम निर्णय असेल महत्वाचं मी कोणाला विचारत नाहीये समजलं का अरे काहीतरी बोला की मला नाही करायचं लग्न फौजी बिवजी अजिबात नाव काढायचं नाही फौजीशीच करायचं लग्न जे ठरवलंय त्याच्याबरोबर लग्न करावं लागेल आणि हा आमचा अंतिम निर्णय आहे गाव आमच्या तोंडात शेण घालायला लागलंय प्रतापराव विरोधक असताना सुद्धा तयार झालेत त्यामुळे मला चांगलं माहितीये ते माहिती तुझी तुझ्याजवळ ठेव तुला लग्नाला उभं राहायचंय आणि हा अंतिम निर्णय आहे तुमच्या स्वतःसाठी माझा वापर करू नका जे वाटेल ते बोलायचं नाही पाटलीनबाई समजावून सांगायचं परत परत तो विषय नाही पाहिजे घरात उद्या घरात पाहुणे येतील गाणा मेळ्याचा कार्यक्रम आहे समजलं का अयो बुलबुल्या अंग लय दुखतय लागा बुलबुल्या नाही विले बर बाबा इल्या काय त्याला तवा ही बाजू जरा दाबून दे थोड जरा ये इकडं काय त्या गौरीच्या नादी लागून पळायची येळ आली पळायचं आले आणि मला पण पळावलं मोका देणार घेणार अरे असू दे तुला पण पळता आलं पाहिजे आज ना उद्या तुला पण जर भरती जरी व्हायचं म्हणलं भले तू होणार नाही पण आपलं तुला माहिती असावं काय सनी भाया कधी आला गावात बरं आहे ना सगळं लका सनी शेट वरून डायरेक्ट सनी भाया असं काय नाही मला मुलासारखा मी वडिलासारखा म्हणून भाया बोललो
माझा बाप होतो का तू? असं काय बोलतोय सनी भाया? ए तुला मी सांगतो आणि तुझ्या पोराला बी नीट समजून सांग. लय हवेत उडू नको म्हणाव. जर हवेत जर लय उडत असेल ना दोन्ही पकड काढून ठेवील. अरे असं काय केलं रे बाबा आम्ही बापल्याकाने? ए तेवढं तुझ्या तोंडाला तोंड देत बसायला मला तेवढं टाइम नाही. चल निघ डंगरे. काय रे, अवघड आहे बाबा, काय खरं नाही. जेल बिनकामाच लागा मूडच्या आईला पर हे करून टाकलं. दाब दाब तू विसरू नको दाबी. काय काय आपण शब्द वापरतोय डांगऱ्या, काय काय बोलतोय. आबासाहेब काय रे? तुम्ही सांगितलेलं काम झालंय. बरोबर ठीक आहे या. आबा वडिलांवर हात का उचलला? ए तू माझ्यावर बोलतोयस खाली आवाजात. मग काय झालं? हा काय झालं म्हणजे? त्यांना कोण नाही असं वाटतंय काय तुम्हाला? तुझ्या बानं माझ्या घरात चोरी केली. चोरी केली? हा शक्य नाही चोरी केली. तुला काय माहितीये रे? समज झाला असेल. तुला काय माहितीये रे? काय माहिती? तू मला शिकवणार का? हो तसला माज ते घरी ठेवा. इथं नका जाऊ. अरे आबासाहेब पाटील आहे कळलं का? ओ पाटील तुम्ही घरी असता. तुमच्याकडे पैसा असला म्हणून काय तुम्ही गरीबाला मारायचं नसतं काय? घरी नाही गावचा पाटील आहे घरचा नाही. घरचाच राहायचंय. तू शिकू नकोस. काय शिकवणार तुम्हाला? तुम्हाला तेवढी बुद्धी असते तर तुम्ही एखाद्या गरीबाला नसतं मारलं. 4 चौकात अपमान केला माझ्या बापाचा. अरे ह्या गरीबाला 9 मन बांधाय म्हणून मारावं लागलं ना. मारलाय वे. जर त्यावेळेस गरीब बघून हानता दुसरा कोण असता तर ना. तुझा बाप चोर आहे आणि चोरच राहणार. आणि चल मला काम भरपूर आहेत. माझ्या बापाला तुम्हाला सांगतोय. कुणावर हात उचलतोय? कुणाला तुला सांगितलं समजत नाही का? ते आबासाहेब आहेत माझे चुलते. कशी झाली त्यांच्यावर? म्हणून काय करू? मी तुला खूप चांगला मुलगा समजत होते आणि तू हे कसा वागतोय? तू डोक्यात जाऊ नका. पहिला घालव पटकन येत ना. काय तुझी हिंमत कशी झाली आबासाहेबांच्या कॉलरला हात लावायची? काय आबासाहेब असलं म्हणून त्यांच्या घरी अर्जुन गौरी तुझा माझा काही संबंध नाही. तू साईडला सर. वाटलं तुला माहिती नाही. अर्जुन आबासाहेबांच्या कॉलरला पकडायची तुझी हिंमत कशी झाली? हिंमत कशी झाली? गौरी तू साईडला सर. तुझं माझं काय नाही. अर्जुन पाटील गौरी नीट राहायचा. त्याला सांग तुला बी ठेवत नाही तुझ्या बापाला बी ठेवत नाही. बोलणार पाटील आहे. काय पाटील? पाटील आहे बोलणार मी. चाल मस्त लक्षात ठेव. तुला तू मधलं सर ना तुला सांगितलं. अर्जुन मी तुला खूप चांगला मुलगा समजत होते. काय समजत होते? चल मस्ती बघायची. ह्या माणसाचा बापाला दोघांना मस्ती आहे. या दोघांना बी ठेवत नाही मी. कळलं का? अर्जुन गौरी तू शांत राहा म्हणतोय. तुला सांगितलं म्हणशील परत. तुझं हे वागणं मला नाही पटत आहे अर्जुन. काय पटत नाही? काय गौरी हे तुझे दोस्त असले? हा मी काय समजतो ना? हा काय आहे? अरे पाटील आहे मी बोलणार. पाटील तू लागला मला शिकवायला. वाचला तू. दीड दमडीचा तू काय दीड मग कोण आहेस? अर्जुन जा तू इथून. हे असले तुझे दोस्त. त्याला समजावून सांग कळलं? यानं आबासाहेब पाटलाचा गचूर धरलेत. त्या दिवशी नव्हती का तुला पुस्तकं दिली? हा जनरल नॉलेज, सामान्य ज्ञान, सगळ्या गोष्टी होत्यात की तिथे. का रे? अर्जुन 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 तुझ्याशी बोलते मी. अर्जुन काय असं म्हणला? झालं का तुझं समाधान? मी तुला सांगत होते एवढा दिवस नको त्या अर्जुनसाठी एवढं सगळं करू. पण तू माझं काय ऐकतच नाही. तुला त्याच सगळं खरं वाटतं. बोल काहीतरी. अर्जुन नाहीये तसं कुठे. त्याचा काहीतरी गैरसमज झालाय ग. गैरसमज काय नाही. जे होणार होतं ना तेच झाले. आणि हे तुला मी आधी सांगितलं पण होतं. पण तुला माझं ऐकायचंच नव्हतं ना. तसं नाहीये ग. तू समजून का नाही घेते मला? अगं तुला मी काय समजून घेऊ? जी गोष्ट मी तुला सांगण्याचा प्रयत्न करते ती तुला समजतच नाहीये. तुझ्या लक्षात येते का गौरी? काहीतरी गैरसमज झालाय कुठे. कुठे तरी पाणी मुरतंय.
हे बघ तुझं आहे ना नुसतं एवढंच चाललंय बघ. प्रेम, फौजी, मैत्री ह्याच्या पलीकडे तुला काहीच दिसत नाही. तुला माझं पण ऐकायचं नाहीये, तुला कोणाचंच ऐकायचं नाही. तुला फक्त त्या अर्जुनचं ऐकायचं. आणि तो काय करतो? तुझा अपमान करतो. माझा अर्जुनवरती विश्वास आहे. पण तुझा माझ्यावरती विश्वास नाही का? अगं मी असं नाही म्हंटल, माझा तुझ्यावरती पण विश्वास आहे. जेवढा त्याच्यावरती विश्वास नाही त्याच्या जास्त विश्वास तुझ्यावरती आहे. म्हणून तर मी तुला हे सांगते ना. हे बघ मी तुला टेन्शन काय देत नाही. तुला मी रियालिटी सांगते जी तुला ऍक्सेप्ट नाही करायची. आपण ना शोधून काढूया ना की काय प्रॉब्लेम झालाय. एवढी बार माझी मदत कर. एक मैत्री तेवढी तरी मागू शकते ना तुला मी. एकदा माझी मदत कर. तुझं तू बघ. प्रॉब्लेमच्या नादात आहे ना एक प्रॉब्लेम सोडवायचा आणि अनेकदा प्रॉब्लेम वाढवून घ्यायची. तुझं आयुष्य असंच चाललंय, नुसतं प्रॉब्लेम. अगं कुठे कुठं फुडकायचं खोखीत आहे. अहो पप्पा, अहो काय करता इथं? काय केळी बघतोय पाणी साचलंय, ते पावसाचं पाणी अहो साचलंय. या बाहेर. काय म्हणतो बोल. अहो काय चाललंय काय? हा इथं माझ्या लग्नाचं चाललंय, बघायला जायचंय आपल्याला, करायचं नियोजन. तुम्ही इथं राहण्यात आलाय वय? ती केळी ती पावसाचं पाणी पडलं ना, ती त्याची पाणी विल्हेवाट लावत होतो. अहो ती परत बघितलं असतं, त्याचं काही विषय एवढं महत्वाचं नाही. आता महत्वाचं माझ्या लग्नाचं आहे. माझी सगळी बाकीची तयारी घेतली. 10 गाड्या, चांगली 20-25 माणसं घेतली. ती एकदम तोपा बिपाचा एकदम जाळ करून टाकलाय. एकदम ग्रँड एंट्री मारून टाकू. काय गरज होती एवढं हे करायची? नाही राव, आता कुठं पहिल्यांदाच माझा 2 4 हात व्हायला लागले. तर एक तर तुमचं एवढं असं एक वाकडं होतं ते एकदम आता एकदम एकजुटीनं व्हायला लागलंय. मग ते मला बरं वाटायला लागले जरा. बरं. आणि तुम्ही काय हे असं काय काय केलंय अवतार? काय झालंय? चांगलं आहे की? अहो दाढीला डाय बी करा, जरा शाहरुख खान व्हा. आणि कसं आहे, मी बी आता आवरून घेतो माझं. शाहरुख खान आता हा काय बोलतोय? जा बेटा जा. चालतंय आवर, आवर. हो चालून मार. चालतंय ठीक आहे. नमस्कार पाहुणे. हा निघालो आता 4 वाजेपर्यंत पोहोचतोय तिकडे. तयारी झाली, आता निघालोय. तुमचे झाले का सगळे? बरं निघतोय आता निघतोय. येतोय, ठेवू का? अहो ऐका की, अहो गौरी घरात नाही. अहो असतील घरातच कुठेतरी. नाही अहो, मी लय शोधले तिला. घरात पण नाही, बाहेर पण नाही. बर, पाहुणं यायला निघालेत, त्यामुळे गौराबाईला तयार करा आणि पटकन तयारी लागा तुम्ही. अहो गुडीला पण फोन लावला होता, तिच्यावर पण नाही. तुम्ही वाज बघायला बघा की इकडे तिकडे. गौराबाई घरात नाही म्हणताय? नाही अहो गौरी घरात. अहो असतील घरात, नीट बघा. पाटलीन बाई, गौराबाई गेल्या म्हणजे आपली अर्धी इस्टेट गेली. लक्षात येतं काय तुमच्या? त्यामुळे उठान त्यांना शोधायला लागा. आबासाहेब तुम्ही? राम राम. बापू, तुमचं पोरग कुठे गेलंय? पोरग रातच्यालाच गेलो. खोटं बोलायचं नाही. खरं म्हणायचं. अहो तुमचं पोरग आमची पोरगी घेऊन पळून गेलंय. नाही खोट आबासाहेब, माझं पोर तसं नाहीये. मी खरं ते सांगतो तुम्हाला, तसं करणार मी हे बघा बापू, भरतीच्या नावाखाली पोराला धरून ठेवायचं नाही. नाही. माझी पोरगी मला उद्यापर्यंत घरी पाहिजे, नाहीतर याक बी ठेवणार ना तुमच्या घरातलं. आबासाहेब, माझं पोराची आवाज झाले. तू पोराची शपथ घेऊ शकतो, माझं पोरग. खोटं बोलायचं नाही, खोटं बोलायचं नाही, खोटं बोलायचं नाही, खोटं बोलायचं नाही. खोट एक लक्षात ठेवायचं, जर पोरगी उद्यापर्यंत नाही मिळाली अर्जुना, काय केलं रे पोरा? काय तुझ्यापासून मी अशा अपेक्षा ठेवल्या होत्या? आईला पोर म्हणून तुला एवढं फौजी बनवायचं स्वप्न सगळं माझं मातीमोल केलं. काय ते आलं आता आणि मला मारहाण करून गेलं. ती कशाला त्याच्या पोरीचं काय चूक केलंय, खरं का खोट? बापू,
हे धरा कपडे आणलेत तुम्हाला. पोरगी कुठे? अहो कुठली बापू? पोरगी कुठे त्या पाटलाची सांग आधी. कपडे आणतोय मला. आपण तिचं काय? ती गौरी कुठे? तिचा चुलता आलता इथं. मला मर रे. तुमच्या पोराने माझी पोरगी पळून नेली मला. अहो पण मी कुठे पळवून नेली? मी नाही नेली पळवून. तू अजून खरं बोल सांगतो अर्जुन तुला. अहो बापू तुमची शपथ सांगतो मी त्या पुरीला नाही नेली. आणि तुम्हाला मारलं का त्यानं? तू काल निघून मारलं तू काय खोटं बोलला? काल तू गेला ती पोरगी मी काल गेलेली. अहो पण मी त्या पुरीला नाही नेलं राव. ती कुठे गेली मला काय माहिती. तू नेली नाही आणि मग ती पोरगी कुठे गेली? गेली म्हणजे कुणा काळजी घेताय? जाऊ द्या ना, गेली तर गेली. ए अर्जुन सारखी ती पोरगी. अरे ती पोरगी लय भोळी रे, असं समजू नको तू. बोळे का बोळे नाही ती. एक नंबरची चांगली मुलगी. गैरसमज आहे तुमचा. गैरसमज तुझा झालाय. काय गैरसमज झालाय? तुला माहिती का? काय माहितीये का? मी माझ्या नरडीला जाऊन पैशाचं संकट लागलं ना. बापू कोण आहे? गौरवबाई आज गरीबाच्या घरी कशी पायदळ झाली? ते जाऊ देत, मला जास्त वेळ नाही. हे घ्या पैसे. कशाला? आता तुम्हाला याची गरज आहे. ठेवा. हा पण एवढे? आणि हे पैसे मी तुम्हाला दिले ते कोणालाही सांगायचं नाही. अगदी अर्जुनला पण नाही. बर नाही सांगत. तुम्हाला माझी शपथ आहे. काय? होय बाळ. येऊ का मी? हा एवढी चांगली पोरगी ती. म्हणजे असं झालंय काय? मला उगाच त्या पोरीला मी वाईट समजत होतो. ते कुठं गेली का गायब केली मला पण आता समजा नाही. तुम्ही म्हणताय ना ते पळून गेली. पळून नसेल गेली, कोण तर गायबच केली असं. काय का असू दे, तिचा शोध मला घ्यावाच लागेल. याला मीच वाईट आहे. मीच तिला चुकीचं समजलो. अरे नाही एवढं मला ती बोलण्याचा प्रयत्न करत होते, पण जर त्यावेळेस त्याचा मी इग्नोर करत होतो, समोर आले तर झडकावून पुढे जात होतो. पण एवढी चांगली असं मला माहिती नव्हतं. काय करून बसलास? तिचा शोध मला घ्यावाच लागेल. तू कुठं जाऊ नको. तुला पाटलाची पोरण पाटील शोधतात. तू घरात आपलं बस आणि अभ्यास करत राहा. जी कापडाची पिशवी ठेवतो. जा. पण त्या गौरीला तर मी शोधायला जाणार. बर 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 आता जा घरात. अंधार घेऊन जा बाबा. काय तुझ्या आईला मग ती पोरगी गेली कुठं?